शांतीचा समतेचा प्रेमाचा संदेश दिला की तथागत भगवान बुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. खऱ्या अर्थाने सामाजिक समता काय असते ती या प्रतिमांकडे असा माणूस आपल्याकडे तरी शोधू. कविता क्रांतींच्या इथून झालेला हा तुमचा प्रवास आणि राधेतून तुम्ही एक वेगळे वेगळे विविध विभ्रम फिरवलात आणि खरोखरच राधामयी कृष्ण राग सप्तरंग काय असतात, ते रंगपंचमी काय असते आणि वेगळ्या पद्धतीचं कुठे आहे आज सांगा माझा गाव असा प्रश्न विचारणारा 21व्या शतकातला हा आमचा लाडका कवी. रात्रभरात आहे अशा कवितेतून वेगळ्या पद्धतीच्या विविध कविता सहज आहे. आणि कशा कविता सहज आल्या, निमिष असतो केवढा, काय कविता एक छोटीशी आहे आणि त्या कवितेचा आशय एवढा फार मोठा आहे. एवढंच नव्हे तर 5 आऱ्याची चाक सारखी कादंबरी घेऊन तुम्ही आलात. याज्ञसेनीचं जीवन काय आहे, जगणं काय आहे, विज्ञाननिष्ठ एक कथा, एक वेगळं पण तुम्ही उभं केलात. ग्रामीण, दलित, वंचित असा हा कवितेचा अनेक कवींना पाठराखण करणारे तुम्ही धनी आहात. एक नव्हे अनेक नवोदितांना तुम्ही नवोदितांचा तुम्ही आधारवड झालात. बहुजन समाजातील तळ भारतीय समाजाच्या पाठीशी उभा राहिलात. लिहित्या हाताला बळ देत आलात. त्यामुळे तुमच्या कार्याची पावती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार होय, समाजभूषण पुरस्कार होय. मला अजूनही आठवतं 1999-2000ची गोष्ट आहे. माझा दुसरा कविता संग्रह आला, हिरवे रान दत्ताजी डांगे यांनी काढला होता. तर मी बुधवाडीकर सरांना म्हटलं होतं की सर तुम्ही अध्यक्ष झाले पाहिजेत, पण सर आजारी पडले होते आणि सरांनी सांगितलं की नाही रे, यावेळेची ही धुरा जी आहे ते देवीदास फुलारी सर सांभाळतील. आणि योगायोगाने सर पुढे होते, बुधवाडीकर सर, आणि सर अध्यक्ष होते आणि सर सहज बोलून गेले. या कवीचं एक वेगळं पण आहे की खरोखरच मला थोड्या वेळासाठी का होईना ही गादी सांभाळायची मला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्यानंतर पाऊस काळ हा माझा कविता संग्रह आला 2004ला. म्हणजे 4-5 वर्षाने निघणारा हा मी. तर कवितेचं पाठराखण कोणी करावी म्हणून मी पुन्हा बुधवाडीकर सरांकडे गेलो. तर ते म्हणजे फुलारी सरकडेच जा. त्यांना म्हणलं वा असं असं सांगितलं. सर म्हणजे मला वेळ नाही, सरांकडून घेतली पाठराखण. चंद्रमोहन कुलकर्णीने मुखप्रष्ट काढलं मग पुण्याच्या. प्रकाश पेरणारी आजी पै पै पैसा गोळा करून नातीचं लग्न उभं करते. प्रकाश पेरणारी आजी पै पै गोळा करून नातीचं लग्न उभं करते. आजीला कधीही विचारा कशी आहेस आजी, कशी आहेस आजी, म्हणते बराय बापू, बराय बापू. तिच्या बराय बापू म्हणण्यामध्ये दडला आहे समाधानाचा गाव, समाधानाचा गाव. आजीच्या धमन्यातून वाहते बुद्ध पैगंबर आणि योगेश्वराचं नाव, आणि योगेश्वराचे नाव. आदरणीय देवीदास फुलारी सरांना ही साहित्य अकादमी मिळो आणि श्रीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ मिळो आणि पुन्हा मला असंच बोलायची संधी मिळो, त्यासाठी धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय लोक देवीदास फुलारी यांच्यामध्ये बघायला मिळतात. तो बाप आणि माय होऊन नवोदितांच्या पाठीवरती हात ठेवतो, चालायला शिकवतो, उभं करतो. केवळ उभं करत नाही तर त्याला पुन्हा जगायला शिकतो. अशा देवीदास फुलारींचा हा सन्मान सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत अत्यंत सन्मानपूर्वक वातावरणात पार पडतो आहे. यानंतर व्यक्त होण्यासाठी झुंजू झालं होतं माननीय दिगंबररावजी कदम सर यांना विनंती करतो की आपण हे व्यक्त व्हा. साहित्य परिषदेचे नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडकर गुरुजी आणि मित्र, काल परवा आमचे मित्र देवीदास फुलारी यांना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आलेला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आणि तो लगेच मिळाला देखील. चांगली गोष्ट झाली, आपल्यासाठी आनंददायी. लगेच फेसबुकवर बातमी, काय काम आहे देवीदास फुलारींचं, यांना पुरस्कार मिळाला. हा, मिळू दे ना, तो काय मागून घेतला नाही. या पुरस्काराचंच नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार. म्हणजे ज्यांनी ज्यांनी सगळ्यांसाठी काम केलं अशा माणसाचा दिला जाणारा तो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार. असो, आनंदाच्या क्षणी असं आगाऊ काही बोलायचं नसतं, असे संकेत आहेत म्हणून पुढचं काही बोलत नाही. रंगपंचमी आहे म्हणून थोडा बहुत रंग लावावा म्हणून हे थोडंच लावलं उग. आणि जे पोटात आहे ते ओठात आल्याशिवाय राहत नाही. आणि अशा कार्यक्रमातून ते व्यक्त करायचं नाही तर मग केव्हा करायचं. जे दडून ठेवतं ना ते पोटात उगीच डाचत राहते. आमच्या भाषेत दिगंबर कदम असं कधी डाचून ठेवत नाही म्हणून त्याचं पोट साफ आहे. फुलारींचं नाव एक तर देवीदास आहे आणि पुढे फुलारी आहे. हा फुलारी नेहमी फुलं उधळीत गेला, वाटीत गेला, इतरांचं जीवन सुगंधित करीत गेला, मन सुगंधित करून गेला. आणि करत असताना त्याचा सुगंध इतका दरवळला की त्याची लोकांना अलर्जी व्हायला लागली. आता त्यात यांचा काय दोष, पाहणाऱ्याचा दोष. निर्मळ मनानं जी माणसं काम करतात त्याच्या पाठीशी लोक उभे टाकतात. मला एकानं प्रश्न विचारला, उगाच का प्रश्न विचारला, मित्र आहे जाऊन सांगल बी. सांगलं तर सांग, काय होणार. देवीदास फुलारींना कोणत्याही कार्यक्रमासाठी का बोलवतात. तुला बोलवतात, चांगलं बोल. उदाहरणार्थ एखाद्या बारशाच्या कार्यक्रमाला निमंत्रण तुम्हाला आलं, तुम्ही तिथे गेलात, काय अंगडं वगैरे घ्यायचं जाऊन किंवा मिठाईचा पुडा घेऊन, आणि ते लेकरू जर बघून जर तुम्ही म्हणल्या काय काळं भर लेकरू आहे, नक्का आहे, शेंबडा आहे, कोण बोलली तर तुला काय म्हणून बोलू. देवीदास फुलारींच्या बाबतीत नवोदित असो की प्रथितेत असो, की त्या पुस्तकामध्ये काय आहे, त्या कवितेमध्ये काय आहे, कविता संग्रहामध्ये काय आहे, अतिशय चोखंदळपणानं ते पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय देतात, प्रेरणा देतात, म्हणून लोक बोलवतात. अरे लोकांना आनंद देत जा. तुम्ही जर आनंदच देत गेला नाही तर तुम्हाला कोण काय म्हणून बोलू चौगत. म्हणून आनंदी राहण्याचं आणि आनंद व्यक्त करण्याचं प्रमुख काम जर या नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या साहित्यिकामध्ये जर कोणी करत असेल तर ते देवीदास फुलारी करतात, हे अभिमानानं सांगतात. भावना ही सकारात्मक असावी लागते. कोणत्याही गोष्टीकडे पाहत असताना देवीदास फुलारी हे नेहमी सकारात्मकतेनं पाहतात. सुखात असतील, दुःखात असतील. माझ्यावर असाच एक प्रसंग आला होता दुःखाचा.
पहिल्या दिवशी मंगला फुलारी आणि फुलारी सर दोघं येऊन गेले, पाहिले. आणि सकाळी सकाळी मी फोन केला त्यावेळेस तेवढ्याही पहाटे म्हणाले की पाटील रक्ताची गरज लागते का? मी म्हणालो रक्ताची गरज लागत नाही. लगेच 10 मिनिटात दोघ जण ते आमच्या घरी आहे. मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. किती आनंद झाला त्यांना. सांगायचं तात्पर्य असं की सुखात आणि दुःखात जो माणूस दुसऱ्याला धावून जाईल तो माणूस आपोआपच तुमच्याकडे धावून येतो. आपण सगळे शिकलेले सवरलेले माणसं, आपल्याला माहीत आहे विज्ञान शिकलेलं आहे. आपण जेवढ्या वेगाने एखादी वस्तू आपण समोर फेकाल तेवढ्याच वेगाने ती आपल्याकडे परत येते. चेंडूचं उदाहरण. तसा हा माणूस सतत दुसऱ्याच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये समरस होणारा, धीर देणारा हा माणूस. गप्पी मनोरकर सरांवर असलेलं त्यांचं प्रेम तर अद्वितीय अशा स्वरूपाचं. खरं तर ते गुरु शिष्याचं नातं. आदरणीय मनोरकर सर हे देवीदास फुलारेंचे गुरु, पण नंतर गुरुची सोडून ते एवढे मित्र झाले की अतिशय जवळ. कुठेही काही घेऊन जायचं असेल तर देवीदासला घेऊन जाऊ चला म्हणायचं. एक गुड बाय पुस्तक जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या पुस्तकांची नावं ही मनोरकर सरांच्या कथेची देवीदास फुलारींनी सांगितलेली आहे. मग ते शेवटचं वर्तुळ असेल, इतरही त्यांचे काही कथा संग्रह असतील. म्हणून गमतीनं सर म्हणायचे की नाव ठेव्या देवीदास कुठे गेलाय, बोलवा त्याला. कोणी काही जर म्हणले की सर माझ्या पुस्तकाचं नाव ठेवायचं आहे, अरे कोणीकडे जाऊ नको, ते देवीदासकडे जाय. आता आपल्या नांदेडचं भूषण असलेले सुधाकररावजी डोईफोडे, त्यांच्या पुस्तक त्यांची यांची फार मैत्री. प्रतर्जनाचे दिवस, या दोघांनाच काय कळालं की ते बाकीचं तर कोणालाच आवडलं नाही. शंतनूला देखील आवडलं नाही. काय म्हणणार एवढं अवघड नाव. प्रतर्जनाचे म्हणजे दुष्टांचा संहार करणारा असा त्याचा अर्थ आहे. यांच्यावर संतांची एक छाया, आशीर्वाद लाभलेला आहे. त्यांची अनेक कीर्तनं, प्रवचनं ते ऐकलेली आहेत. म्हणून संत सहवास आहे. म्हणून ते अंधभक्त नाहीत. गाडीत बसलं की ते विष्णू सहस्रनामाचा पाठ लावतात. आमचं 5 मिनिटं बोलणं बंद होऊन जाते. आता ती ऐकावंच लागते ना. पण त्यामधून असलेली जी त्यांची भक्ती आहे ते आस्तिक जरूर आहेत पण नास्तिकही नाही. विज्ञानवादामध्ये असलेला जो काही सिद्धांत आहे तो त्यांना बरोबर पाठ आहे. ते विज्ञानाचे विद्यार्थी, BSc MAd मराठी झालेला हा माणूस आता डॉक्टर करतो, PhD. आता काही बंद आहे, काही मिळणार आहे, पगार वाढणार आहे. पण नाही, ज्ञान मिळण्यासाठी म्हणून पगारीची अपेक्षा किंवा पैशाची दुय्यम स्थान मानणारा आणि ज्ञान मिळविणारा असा हा माझा मित्र. अनेक शिवजयंतीचा कार्यक्रम असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी जयंती असो, त्या कार्यक्रमाला ते आवर्जून जातात. मी आणि मनोरकर गुरुजी जात होतो. त्यावेळी देवीदास शाळकरी विद्यार्थी होता, समोर बसून ऐकायचं. आता आम्ही समोर बसून ऐकतो, आम्हाला आनंद वाटावा. पोट दुखणे जोपर्यंत बंद कराल तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मित्र, आता हे सगळ्यांना जमू शकते. बरं, वाईट काय याच्यात? शंकर विभूते सर व्यासपीठावर आहेत. ते आणि त्यांचे एक मित्र एका कार्यक्रमाला गेले. सन्मानानं बोलवलं बिचाऱ्यानं. या मस्त भाषण केले ते.
आणि खाली आता पायऱ्या उतरताना म्हणले, सर तुम्ही खूप छान बोलले हो. काय बोलायचं असं. अरे 5 मिनिटं झाले नाहीत व्यासपीठावर त्या माणसाचं कौतुक केलास आणि पायऱ्या उतरताना म्हणालास की हे काय उगं बोलावं लागते. हे असं बोलणं निव्वळ ढोंगीपणाचं आहे. देविदास फुलारी एकदा चांगलं म्हणल्याच्या नंतर बोलावं लागते असं कधीही म्हणत नाही. खोटा बुरखा पांघरून जी माणसं साहित्याच्या क्षेत्रामध्ये वावरत आहेत अशा माणसासाठी त्यांना एक चपराक बसावी यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. जेवढा आनंदाचा आहे तेवढाच इतरांसाठी एक प्रेरणादायी आहे. आणि बापू तुम्ही बी असलं वागार माय पिल्ले हो, तुमचा बी आम्ही सत्कार करू. आमचं वैर कुणाशी नाही आणि दोस्तीही कुणाशी नाही. जगन शेळके प्रकाशराव भिलवंडेच्या परवाच्या एका कार्यक्रमामध्ये 2-3 बाहेरची माणसं आणली होती. आमच्या प्रकाशरावला बाहेरची माणसं आणायची फार मोठी सवय. बालाजी विद्वारांसारखं एक चुंबकीय व्यक्तिमत्व इथं आहे. ते असं म्हणाले की याच्यापूर्वी की जिथं तुम्ही तिथं आम्ही. उगत म्हणतेच काय कोणी, जिथं तुम्ही तिथं आम्ही बाजूला. तुमच्या शिवाय कार्यक्रम होऊ शकतो पण देविदास फुलारी शिवाय साहित्यिक कार्यक्रम होऊ शकत नाही. याचं कारण असं की इतरांना प्रेरणा देण्याचं काम करतात. माझ्या समोर सन्माननीय डॉक्टर हंसराजजी वैद्य बसून आहे. हा काही लहान माणूस, जसा वैद्यकीय क्षेत्रातला मोठा माणूस तसं कवितेच्या प्रांतातही आला आणि खूप मोठे झाले. काही थोडंसं बिघडायचा अंदाजही दिसला. गाडी घेतली की निघाले. देविदासराव माझं काम आहे. काय काम आहे सांगतात. डॉक्टर साहेब एक मोठे आहेत, त्यांना सांगतात म्हणून आमचा नागोराव डोंगरे गेला म्हणून त्याला काही सांगत नाही असं थोडंच आहे. गरीब असो की श्रीमंत असो तिथे धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, भेदभाव असा मुळीच करत नाही. अशा माणसाला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार मिळाला. खऱ्या अर्थानं या पुरस्काराचं चीज झालेलं आहे आणि तोही साहित्य अकादमी प्राप्त श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते मिळाला. हे या कार्यक्रमाचं खूप मोठं असं वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित झालात आणि आमचे 2-3 तोडके मोडके शब्द ऐकून घेतलात त्याबद्दल आपण सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खऱ्या रंगाची आणि आपल्यापणाची ही उधळण दिगंबरराव कदम सरांसाठी एक बार जोरदार टाळ्या वाजवा. खरं तो जिथे राहतो त्या भागातून जाताना पायाला थोडा ब्रेक लागावा. त्याच्या भेटीसाठी थोडीशी गळ्याला तहान लागावी. आपुलकीचा ठसका आणि प्रेमाची उचकी लागावी. इतकी आपुलकी ज्याला कमवता येईल तो खऱ्या अर्थानं माणूस साहित्यातल्या पंढरीचा वारकरी आहे असं म्हणावं. आणि त्याच्यातला वारकरी म्हणजे देविदासरावजी फुलारी आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. यानंतर व्यक्त होण्यासाठी मी विनंती करतो आयासकार डॉक्टर शंकर विभूती सर यांना. कदम सर बोलले त्यात तिळमात्र शंका नाही. खरं तर कुठल्याही व्यक्तीची ओळख कोणत्या पद्धतीने करावं हा फार मोठा प्रश्न असतो. असं म्हटलं जातं कुठल्याही व्यक्तीची ओळख नाव, रूप, गुण आणि कीर्ती या कसोटीवर केलं जातं. नावाबद्दल ती भरपूर बोलली, देविदास साहेब फुलारी आहे. रूपाबद्दल बोलायची गरज नाही, ते आपल्या समोर बसलेले आहेत. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा तेव्हा मला दक्षिण कलावंत कमल हसन डोळ्यासमोर येतो. असं एक नट दिसण्यासारखा व्यक्तिमत्व आहे. माझ्यापेक्षा 15-20 वर्षांनी ते मोठे आहेत पण आम्ही जेव्हा सोबत जातो तेव्हा माझ्याकडे आणि त्यांच्याकडे डोक्याकडे खास पाहिल्यावर मला ज्येष्ठ म्हणतात लोक. मला हेवा वाटतो खरं तर सरांकडे पाहिल्यानंतर. असं रूप आहे. गुण आणि कीर्तीबद्दल बोलायला नको कारण त्यांचं कर्तृत्व खरं तर सर म्हणजे आमचे आकाशवाणी निवेदक या ठिकाणी प्रत्येक वेळेला बोलत आहेत राम तरटे सर. कोणत्या पैलूवर बोलावं, अनेक पैलू आहेत. नवोदित लिहिणाऱ्या लेखकाला जसं प्रेरणा देतात तसंच प्रत्येक पुस्तकाचं पाठराखण कधीही त्यांच्याकडे गेलं तर नाही हा शब्द त्याच्याकडे कधीच येत नाही.
नुसतं पाठराखण नाही, कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी बसण्यासाठी मनाचा फार मोठेपणा लागतो. मी महेश मोरे यांची बोऱ्याची गाठ कादंबरीवर मराठवाडा औरंगाबाद परिषदेमध्ये व्याख्यान होतं. मी कादंबरीवर बोलणार होतो, सरांची कादंबरी होती. यामध्ये देवीदास फुले सरांचा कुठलाही संबंध नव्हता. खरं तर नांदेडमध्ये एखादा कार्यक्रम घेतला, मी एक पुस्तक प्रकाशन कार्यक्रम घेतला होता. लोक यावं, काही लोक यावं म्हणून स्टार्टर ठेवलं, जेवण ठेवलं, जाताना खायला पान दिलं, तर सुद्धा काही लोक आलेले नाहीत. म्हणजे ते माझ्यासाठी आले नाहीत, तर मनाचा मोठेपणा लागतो. तर देवीदास फुलारी सर औरंगाबादच्या सोबत येतात रेल्वे तिकीट काढून. तिथं काय करतात तर फक्त ऐकतात. बरं, मला जर त्यांनी फोन केला असतं बोऱ्याची गाठबद्दल बोला, तर त्याला फोनवरही मी बोललो असतो. तिथे येण्यास काही कारण नसतं, मनाचा मोठेपणा लागतो. म्हणून आपण जे म्हणत आहोत की यांच्यासाठी एवढी लोक का जमतात. प्रत्येक वेळेला दिगंबर कदम सर म्हणाले त्यांचं नाव घेतल्याशिवाय पुढं का जात नाही, त्या पाठीमागे हा एक पैलू आहे. संशोधक वृत्ती आहे. तौर सर या ठिकाणी बसले आहेत. आम्ही दोघेही त्या संशोधनाच्या संदर्भातले विद्यार्थ्यांचे मुलाखत घेत होतो. खरं तर देवीदास फुलारी सरांना बोलवून आणि त्यांना प्रश्न विचारणं तौर सरांनी मलाही जीवावर आलं. या वयामध्ये संशोधनासाठी ती जी मेहनत घेतात, प्रयत्न करतायत, त्या पैलूवर काय बोलावं. प्रत्येक पैलूवर बोलण्यासारखं आहे. त्यांच्यातले अनेक घटक असे आहेत. उदाहरणार्थ कदाचित आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल किंवा माहीत नसेल, मी BA सेकंड इयरला असताना मला आठवतं सर, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये त्यांनी कथाकथन केलं होतं. सभापती नावाची कथा सांगितली होती. सांगण्याची कथेची स्टाईल अशी होती की त्या माझ्या मनामध्ये बीज रोवलं. ते कथाकथनमधून बाहेर का पडले किंवा कथाकथन पुढं का नेलं नाही हे मला माहीत नाही. कवी आणि कादंबरीमध्ये ते पुढे गेले, पण ती बीज मनात माझ्या रोवली आणि पुढं मला माननीय आमदार गणपतराव ही जी काही कथा माझी पुढे उभा राहिली त्या बीजेमध्ये त्यांची कथा दिसतात. कथाकार म्हणून मला ते पाहतात. एक विद्यार्थी म्हणून सुद्धा माझा एक मित्र आहे, वर्गमित्र उदगीरला आहे. तो त्यांचा BEdला विद्यार्थी होता. मी गव्हर्नमेंट BEd कॉलेजला होतो. सर शारदा भवनला प्राध्यापक होते शिकवण्यासाठी. एक प्राध्यापक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून अनेक पैलू आहेत. या ठिकाणी मॅडम बसले आहेत. त्यांचं प्रवासवर्णन पुस्तक आहे. आपल्या पत्नीला पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं आणि त्यांना तेवढाच उंचीला सन्मान देणं. एक पाठीराखा कुटुंब प्रमुख म्हणून काय बोलावं. अनेक पैलू आहेत. नातवंडांना खेळताना ते जवळ बोलत होते, ही पैलू आहे. एवढ्या पैलू त्यांच्यामध्ये दडलेले आहेत. कोणत्या पैलूवर बोलावं हा मोठा प्रश्न निर्माण होतो. बोलता बोलता दिगंबर कदम सर बोलाली. फेसबुकच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून काही माणसं अशा पद्धतीची टिप्पणी केलेली आहे, ते मीही वाचलं आहे. पण मीडियावर बोलताना अतिशय संयत पद्धतीनं ते प्रतिकार सुद्धा करतात. खरं तर आता त्यांच्या कवितेचं नाव जर पाहिलं, क्रांतीच्या कविता, मी एकदा त्यांच्या एका पुस्तक प्रकाशनाला होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्या कार्यक्रमाचे आज नाही मोठे समीक्षक प्रकाश मेदककर होते. ते बोलले, चांगलं बोलले, पण काही भाग त्यांनी बोललेला मला आवडला नव्हता. मी त्यांना खाजगीत म्हणालो, सर हा पुस्तक प्रकाशनाचा गौरवच होता, पण समीक्षकच्या अंगानं मेदकरच बोलले, मला थोडंसं आवडलं नाही तेवढं. तर लगेच फुलारी सर म्हणाले, त्यांच्या भावना आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचा सन्मान करता आला पाहिजे. हे जे मनाचं मोठेपण आहे ते फुलारी सरांकडे आहे. म्हणून जी कोणी बोलत असतील, मीडियावर बोलत असतील, रात्रभरात आहे कविता संग्रह आहे, त्या कवितेवर मी उद्याच्या मराठवाड्यामध्ये लिहिले होतं. त्यातली एक कविता अशी आहे, म्हणजे 4 ओळी मी तुमच्या आपल्यासमोर ठेवण्याचा मोह निर्माण होतो. ओळी अशा आहेत, ते त्या ओळी वाचल्यानंतर खरं तर या सरकारने किंवा सद्यस्थितीच्या सरकारने किंवा विचारधारेच्या सरकारने याला पुरस्कार कसा दिला हाही मला प्रश्नच पडतो. कारण त्या कवितेच्या ओळी अशा आहेत, आजकाल बोलताना जपून बोलावं लागतं, आजबाजूला नंग्या तलवारी दिसत आहेत. कवितेच्या ओळी आजकाल बोलताना जपून बोलावं लागतं, आजूबाजूला नंग्या तलवारी दिसत आहेत. बोलावं की बोलू नये हा मोठा प्रश्न आहे. पुढं ते शेवटची ओळ त्या काय, प्रबोधन युगाचा अंत झाला की प्रारंभ झाला कळतच नाही. इथे ती कविता संपते. प्रबोधन युगाचा अंत होतोय का प्रारंभ होतोय. ज्यांच्या मांडणीची धार मानवतावादीची आहे, ज्यांच्या मांडणीची धार एक मानवी मूल्याची आहे, ज्यांच्या मांडणीची धार बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेची सम्यक विचारधाराची आहे. म्हणून हा सन्मान मला मोठा वाटतो, म्हणून हा पुरस्कार मोठा वाटतो. कार्यक्रमाच्या संदर्भात कदम सर बोलले ती गोष्ट खोटी नाही. पाठीमागे बसून ऐकणं एवढं सोपं नसतं. एका कार्यक्रमामध्ये माझंच एक पुस्तक प्रकाशन होतं, मला आठवतं, कंट्रोल नीट नावाची कादंबरी होती. त्या कादंबरीमध्ये पाठीमागे येऊन बसले होते आणि माझंही लक्ष नव्हतं. मला वाटतं बहुतेक डिप्टी सावंत काहीतरी म्हणाले, आमचे माननीय आमदार साहेब, माजी आमदार साहेब, की मागे पाठीमागे फुलारी सर बसले आहेत. तेव्हा मला क्लिक झालं की फुलारी सर पाठीमागे बसून ऐकत आहेत.
एखाद्या कार्यक्रमाला बऱ्याचदा सर कदम सर तुम्ही म्हणता ती गोष्ट कशी आहे, बरीच माणसे अशी असतात की आपल्याला स्टेजवर किंवा व्यासपीठावर किंवा बॅनरवर नाव असेल तरच आपण जावं, अन्यथा जाऊ नये, अशा वृत्ती प्रवृत्तीच्या असतात. कंट्रोल युनिट या कादंबरीमध्ये एक विधान असं होतं, मी माझ्या कादंबरीचा संदर्भ एवढ्यासाठी घेतो तो इथं लागू होतो, ते नागनाथ कोत्तापल्ले सरांना फार आवडलं. त्याचा संदर्भ एवढाच होता की नुसतं साहित्यिक राहून चालत नाही, तुमच्याकडे उपद्रवी मूल्य असावे लागतात, तर तुम्हाला फार मोठं येतं होतं, अनेक संमेलनाचे अध्यक्ष होता येतात. हे कोत्तापल्ले सरांना का आवडलं मला माहीत नाही, पण कोत्तापल्ले सर असं म्हणाले त्या कार्यक्रमामध्ये, तुम्ही आजूबाजूला महाराष्ट्रात जेव्हा पाहतो की नुसतं साहित्यिक राहून चालत नाही, खरंच उपद्रवी मूल्य असणारी खूप माणसं आजूबाजूला राहतात. उपद्रवी मूल्ये बाळगणारी माणसं खूप मोठीही होत असतील सर, पण ती माणुसकी आणि मानवता जपणारी कधीच नसतात. आपण ती कधीच पाळला नाहीत, म्हणून ही माणसं सण उत्सव असताना, अनेक संकट असताना, अनेक अडचणी असताना आपल्यासमोर जे थांबतात ते फार मोठं महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं, कुणा वाचून कुणाचं अडत नाही, हे जरी खरं असलं तर कोण कधी कामाला पडतं सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. ज्यांचं डोकं शांत आहे आणि भाषा गोड आहे त्यासाठी आलेली माणसं आहे. अशा माणसाबद्दल काय बोलावं, बोलण्यासारखं खूप आहे, वेळ खूप झाला आहे. खरं तर असं होण्यासाठी मी प्रयत्न करतो. असं म्हटलं जातं, खुदा से क्या मांगू आप ही से मांगता हूँ, खुदा से क्या मांगू आप ही से मांगता हूँ, आपसे क्या मांगू आपको ही मांगता हूँ. आपल्यासारखं होण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आपल्याला मिळालेला पुरस्कार हा आपला पुरस्कार नाही, एकटाच तर कधीच नाही, हा नांदेडच्या या मातीचा, या आमच्या साहित्याच्या सगळ्या वर्तुळांचा हा पुरस्कार आहे, आमचा सन्मान आहे आणि आमचा पुरस्कार असं मला वाटतं. म्हणून मला शेवटी एवढंच मला वाटतं आणि थांबतो, जब आप खुश होते हैं तब आप अच्छा लगता है, लेकिन जब आपकी वजह से लोग खुश होते हैं वो सबसे अच्छा लगता है. आपण आहात, मला बोलवलात, सन्मान दिला, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख, ज्येष्ठ कवी, लेखक, ज्यांच्या म्हणणीचे पुस्तक सर्वत्र प्रसिद्ध आणि प्रकाशित झालेले आहे, ते आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर पृथ्वीराज तौर सर. धन्यवाद रामभाऊ तरटे. ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी सर यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यामुळं आणि त्या पार्श्वभूमीवर नांदेड शहराच्या त्यांच्या मित्रांच्या वतीनं ललित कला प्रतिष्ठाननं पुढाकार घेऊन हा जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे, या सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक श्री बालाजी उबीदार सर, ज्यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे, ते मराठीतील ख्यातकीर्त कवी, कादंबरीकार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आदरणीय श्रीकांतजी देशमुख सर, ज्यांनी आता आपलं विवेचन केलं ते आदरणीय दिगंबररावजी कदम साहेब, मुधोळ पाटील सर, डॉक्टर शंकर विभूते सर, प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे सर, या सभागृहामध्ये उपस्थित असणारी सर्व गणमान्य मंडळी, बंधू आणि भगिनींनो, की ज्याला आपण जात व्यवस्था म्हणतो, त्या वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये असणारी ही लेखक मंडळी आहेत. मला सुचवायचं असं आहे की असा कुठला एखादा सन्मान, एखादा सोहळा होत असताना त्या सभागृहामध्ये त्या त्या जातीचे लोक हे बहुसंख्य पद्धतीत उपस्थित असतात असं चित्र या सभागृहामध्ये नाही. हे एक पहिलं लक्षण आहे श्रीयुत देविदास फुलारी सर यांच्या माणूसपणाचं आणि त्यांनी जोडलेल्या एकूण माणसांचं, की जातीपातीच्या पलीकडं जो माणूस विचार करतो त्या माणसाचा हा सोहळा आहे, सन्मान आहे. आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळं आपण करतोय, ही आपल्या सर्वांचीच भावना आहे. महाराष्ट्र शासनानंच नव्हे तर आपण सगळ्यांनीच आपल्या काळजातून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे असं मला वाटतं आहे. हे विधान या अंगानं, या पार्श्वभूमीवर मला महत्त्वाचं वाटतं आहे की जाती अंताची लढाई लढणारे लोक किंवा त्या चळवळीत वावरणारे लोक
हे अधिकाधिक जात्यांध होत जाण्याचा हा काळ आहे. मग तुम्ही जर अशा माणसांकडे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही माणसं तुमच्याकडं विशिष्ट जातीचा चष्मा घालूनच बघणार आहात. त्यांच्या दृष्टीनं काही लोक जन्मजात पुरोगामी असतात आणि त्यांच्या दृष्टीनं काही जाती जन्माला आलेले लोक हे जन्मजात प्रतिगामीही असतात आणि त्याच्यामुळं आजच्या काळामध्ये एक नवी अस्पृश्य व्यवस्था, जाती अंताची लढाई लढणारे लोकच निर्माण करतायत असं चित्र आज निदान महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि या पार्श्वभूमीवर देवीदास फुलारी सर यांचा हा सन्मान मला फार महत्वाचा वाटतो आहे. वसंत भैया यांच्या शेजारी मी बसलो होतो आणि ते असं म्हणाले की माणसाचा जो बीजकंद असतो कुठल्याही माणसाचा तो मुळातच चांगला असतो आणि मग आपण आपल्या नजरेतनं त्याच्याकडे बघतो, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे विधान करतो आणि आपला दृष्टिकोन आपण त्या माणसावरती लादत असतो. आपण फुलारी सरांकडे पाहतो, मला असं वाटतं की आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो आहोत ती दृष्टी आपली तपासून घेणं ही जास्त महत्वाची आहे. या शहरातल्या अनेक मान्यवर साहित्यिकांची ओळख ही महेश मोरे सरांनी करून दिली. 2004 मध्ये मी जेव्हा या शहरामध्ये आलो त्याला 20 वर्ष झाली आणि महेश मोरे यांनीच मला वेगवेगळ्या लेखकांकडे घेऊन गेले आणि त्यांचा परिचय करून दिला. त्यात एक नाव होतं देवीदास फुलारी सर यांचं. त्यांच्या मी अगदीच प्रेमात पडलो. त्याचं कारण इथे येण्यापूर्वी मला ते कवी म्हणून माहिती होते, त्यांच्या क्रांतीच्या कविता मी वाचलेल्या होत्या. पण कविता लिहिणं ही काही एखाद्याच्या प्रेमात पडण्याची गोष्ट नाही. विशेषतः काही कवींना भेटल्यानंतर आपण या कवीला काच भेटलो असं आपल्याला वाटत राहतो आणि भेटलो नसतो तर निदान ह्याची कविता तरी आपल्याला आवडत राहिली असती असं वाटतं. फुलारी सर यांचा स्वभाव आणि त्यांची कविता हे एकाच यात्रेवरनं एकाच रस्त्यावरनं प्रवास करतात ही अत्यंत महत्वाची गोष्ट मला वाटते आहे. त्याच काळामध्ये दैनिक सकाळमध्ये ते एक सदर चालवत असत आणि त्या सदरामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातल्या लिहिणाऱ्या नव्या हातांविषयी प्रतिक्रिया देऊन त्यांच्या काही कविता ते प्रकाशित करत असत. नंतर ते सदर पुस्तक रूपानं प्रकाशित झालं. महाराष्ट्रामध्ये श्रीकांत देशमुख सर, महाराष्ट्रामध्ये असं दुसरा तुमचा समकाळातला लेखक नाही की ज्याचा नव्या पिढीशी इतका जवळचा असा संबंध आहे. नव्या पिढीच्या पाठीवरती हात ठेवून त्याला चल तू बरं लिहितोस, चांगलं लिहितोस असं म्हणून त्याला बोट देणं आणि त्याला लिहितं करणं हे एक अत्यंत मोठं काम अलीकडच्या 3 दशकांमध्ये हे नांदेडच्या देवीदास फुलारी सर यांनी केलेला आहे. नांदेडच्या असा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय आणि तो वापरण्यामागं माझी ही भूमिका आहे की त्यांच्या पूर्वी हे काम या ठिकाणी नरहर कुरुंदकर यांनी केलेलं होतं. नरहर कुरुंदकरांचा एक समर्थ असा वारसा देवीदास फुलारी आपल्या आचरणातून ते पुढे घेऊन जात आहेत हे मला सांगायचं आहे. खूपदा काही गोष्टी अशा असतात की ज्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे पण नंतरच्या प्रवासात ते सोबत राहिलेच असं नाही किंवा त्यांच्या शिवाय पुढं तो प्रवास चालत राहिला असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ उद्याचा मराठवाडा हे जे या गावातलं एक अत्यंत महत्वाचं सांस्कृतिक दैनिक आहे, याचा पहिला दिवाळी अंक मला वाटतं तो देवीदास फुलारी सर यांनी संपादित केलेला होता. नंतरचा या दैनिकाचा प्रवास हा आपल्याला माहिती आहे, आपण त्याचे साक्षीदार आहोत आणि एक सांस्कृतिक दैनिक म्हणून महाराष्ट्राच्या पटलावरती त्या दैनिकानं स्वतःचं नाव उभं केलं. पण त्याचं एक सुरुवात, त्याच्या दिवाळी अंकाची एक चांगली सुरुवात, पायाभरणी ही फुलारी सर यांनी केलेली होती. दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्यांनी काही काळ बीएड कॉलेजमध्ये अध्यापन केलं पण ते रूढ अर्थानं काही मास्तर नाही आहेत, प्राध्यापक नाही आहेत आणि ते पीएचडीचे मार्गदर्शकही नाही आहेत. म्हणजे खूपदा असं होतं की पीएचडीचे मार्गदर्शक रिटायर झाले की त्यांचे विद्यार्थी एकत्र येतात, त्यांची इच्छा असो वा नसो आणि आपल्या मार्गदर्शकाचा सत्कार करतात. ते करणं त्यांचं एक कर्तव्य असतं असं आपल्याला लक्षात येतं. आणि असं काही नसताना, म्हणजे प्राध्यापक नसताना, पीएचडीचे मार्गदर्शक नसताना त्यांचा सत्कार होतो आहे ही माझ्यासारख्याला
जो या सगळ्या शिक्षण व्यवहारामध्ये कुठंतरी उभा आहे त्या व्यक्तीला अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट वाटते आहे. खरं तर एक आफ्रिकन अशी म्हण आहे की माणसाच्या कपड्यावर जाऊ नका. म्हणजे त्याच्यात असं लिहिलंय की माणसाच्या पांढऱ्या कपड्यावर जाऊ नका, कदाचित साबण उधारीचा असेल. तर हे जे आहे तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की माणसाचं जे एकूण वर्तणूक आहे त्याचं जे दिसणं आहे त्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तर फुलारी सरांचा संबंध जेव्हा आपला येतो तेव्हा आपण म्हणजे खूपदा आपण एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ जातो आणि नंतर अशी जवळ दूर जातो की नंतर त्या व्यक्तीकडे जायचं आपली इच्छा होत नाही. फुलारी सरांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे एक चुंबकत्व जे आहे ते इतकं चांगुलपणाचं आहे की ते सदैव तुम्हाला त्यांच्यासोबत ठेवतं आणि तुम्हाला असं वाटत राहतं की नाही मी माझ्या आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगामध्ये ज्याला हाक मारू शकतो असं हे व्यक्तिमत्व आहे. ज्याचं आत्ताच एक छानसं उदाहरण हे दिगंबररावजी कदम सर यांनी दिलं किंवा शंकरराव विभूते यांनी जी भावना व्यक्त केली की माझी आई तिकडे आयसीयूत असताना मी इथं आहे. त्याचं कारण या फुलारी सरांशी माझं असणारं जे नातं आहे ते मला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट ज्या कवितेचा उल्लेख महेश मोरे सर यांनी केला ती खरंच खूप छान कविता आहे आणि जी माझ्या मनात दीर्घकाळ राहिलेली आहे की कुठे आहे माझा गाव सांगा, पांडवांच्या रांगा कौरवा घरी. सध्याच्या वर्तमानात सध्याच्या म्हणजे 2014 नंतरच्या वगैरे असं नाही तर सगळंही वर्तमान कुठलंही वर्तमान हे भयावहच असतं असं तुम्ही कारण ती कविता त्यांनी त्याच्या आधी वेगळ्या सरकारच्या काळात लिहिलेली आहे असं मी सांगतो. पण कविता क्रांतीच्या असेल, राधासारखा कविता संग्रह असेल, 5 आर्यांचं चाकसारखी कादंबरी असेल किंवा रात्रभरात आहे यासारखं काव्यसंग्रह असेल आणि त्यांची इतर संपादनं असतील, त्यांनी लिहिलेली टेलिफोनची गोष्ट असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला या सगळ्यामध्ये एक सूत्र दिसतं आणि ते सूत्र आहे अनुभवाचं, आकलनाचं, माणूस समजून घेण्याचं आणि संवादाचं. संवाद हा फुलारी सर यांच्या आयुष्याचा एक स्थायी भाव आहे असं मला स्वतःला पुन्हा पुन्हा वाटत राहिलेलं आहे. खरं तर या शहराबद्दल मी जेव्हा उत्सुकतेनं काही माहिती वाचत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की म्हणजे निजाम विजयचे 100 वर्षापूर्वीचे अंक माझ्या एका अभ्यासासाठी मी काढले आणि शोधत राहिलो. तेव्हा मला असं लक्षात आलं की 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1921-22 मध्ये 3-4च माणसं या शहरात फार महत्वाची होती. त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं कानोल्यांचं की ज्यांनी त्या काळामध्ये एक महत्वाचं संशोधन हे नोंदवलेलं होतं. दुसरं नाव होतं देल महाजनांचं जे एक कवी साहित्याचार्य म्हणून आपल्याला माहिती आहे. आणि तिसरं नाव होतं दासगणू महाराजांचं. दासगणू महाराजांच्या गोरख्यातून एखादी व्यक्ती पुढे येते आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला या तिघांचे उल्लेख यासाठी या ठिकाणी मी ठेवतोय फुलारी सर की प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक काळामध्ये अशी काही माणसं असतात जे त्या शहराच्या एकूण सांस्कृतिक पटलाला वळण देत असतात. आजच्या वर्तमानामध्ये नांदेड शहराच्या सांस्कृतिक पर्यावरणाला एक वळण देण्याचं काम हे तुमचं व्यक्तिमत्व करत आहे हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक नोंदवतो आहे. पण दुसरी गोष्ट मी जी या ठिकाणी आपल्या पुढे ठेवतो आहे की अशी नावं विस्मरणात जात असतात आणि विस्मरणात आपण जाणार आहोत कधी ना कधी कुणाच्या तरी हेही आपण सदैव लक्षात राहिलं पाहिजे. पण आपण विस्मरणात जाऊ या भीतीनं आपलं काम थांबवू नये आणि लोकांच्या लक्षात राहावं म्हणूनही काम सातत्यानं करत राहू नये हेही मी या ठिकाणी आपला सत्कार होताना आपला सन्मान होताना अत्यंत विनम्रपणे आपल्या नजरेस आणून देतो आहे. कारण कानोलेंचं या शहरानं काय केलं, महाजनांना या शहरानं कितपत लक्षात ठेवलं, हा प्रश्न मी या सभागृहाला विचारतो आहे. कारण त्यांच्या कामाचा फारसा आदर या शहरानं केला नाही ही वस्तुस्थिती निदान 2 दशकामध्ये मला पाहायला आलेली आहे. आपण सर्वच देवदास फुलारी सर यांच्यावरती प्रेम करणारे लोक आहोत. त्यांच्या कविता आपल्या काळजात आहेत. या कवितांपेक्षा त्यांचं माणूस म्हणून असणारं वर्तन हे आपल्या सर्वांच्या काळजात आहे. आपण त्यांच्यावरती दिल खोल के म्हणजे ते ज्या BSNL मधनं आलेत त्या BSNL ची टॅगलाईन आहे की दिल खोल के बाप. तर दिल खोल के आपण त्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे. हे जे काळजाचं काळजाशी असणारं नातं आहे
ते असंच राहील अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आपण सरांवरती जे प्रेम केलंय ते असंच यानंतरच्या काळातही अव्याहत वाहत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचे रामभाऊ तरटे यांनी मला बोलायची संधी दिली यासाठी त्यांच्याप्रती ऋणभाव व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर ज्या सन्मान सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत त्या सन्मान सोहळा इथे पार पडणार आहे. देवीदास फुलारी, वार मंगळवार, दिनांक 19 जुलै 1960 रोजी त्यांचा जन्म झालाय. बहुधा पावसाळ्यातलं रोहिण्या भरणे हे नक्षत्र सुरू असावं आणि मग रोहिण्या भरण्यातला पाऊस आपल्या भागात कसा पडतो जगनदादांना आणि आमच्या त्या भागातल्या सगळ्या माणसाला माहीत आहे. रोहिण्यातला पाऊस पडला की पीक चांगलं येतं असं आमच्याकडे म्हणतात आणि निश्चितपणे तो रोहिण्या भरण्यातला पाऊस पडला की चांगलं पीक येतं. त्या गोरठ्याच्या मातीतल्या चांगल्या मातीतून जन्माला आलं हे चांगलं पीक तुमच्या आमच्यासाठी एक कसदार आहे आणि म्हणून आज आपण त्यांचा सन्मान करतोय. शिक्षण BSc, MA मराठी, MA दूरसंचार, जिल्हा महाप्रबंधक कार्यालय नांदेड येथून ते सेवानिवृत्त झाले. शारदा भवन अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे 1993 ते 2008 अशी तब्बल 15 वर्ष अतिथी अधिव्याख्याता, शैक्षणिक तत्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र आणि मराठी विषयाचे त्यांनी अध्यापन केलंय. कार्यकारिणी सदस्य, मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर, मार्गदर्शक अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था शाखा नांदेड. यासोबतच त्यांची प्रकाशित साहित्य आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, तरी काही साहित्य पुस्तकांची मी तुमच्यासमोर नावं ठेवतोय. 5 आर्यांचे चाक ही त्याची कादंबरी, महाभारतातील याज्ञसेनीच्या व्यक्तिमत्वावर, म्हणजे एखाद्या स्त्रीच्या वरती लिहिताना स्वतःला स्त्री व्हावं लागतं इतकी ती संवेदनशील कादंबरी आहे. अक्षर नारायणी, वेदांच्या प्रदेशात, रात्र, दोन्ही पुस्तकं ती समीक्षा ग्रंथ आहेत. त्यानंतरचं कविता संग्रह रात्रभरात आहे. कविता क्रांतीच्या राधा, दुधावरची साय ही किशोर कादंबरी, देश जोडण्याचा खेळ किशोर कादंबरी, वसंत डोह किशोर कादंबरी आणि त्यानंतर त्यांचा बालकविता संग्रह आला फुलपाखरांचा गाव, बालकथा, अपंगाचे शिक्षण, आपला टेलिफोन ही बालकथा, वादळवेल संपादन, अनुगामी संपादन आणि यशनगरीचे माइलस्टोन हे त्यांचं बालसाहित्य. साहित्य क्षेत्राला त्यांनी केलेली सेवा. साहित्य अकादमी प्राप्त आपल्या मातीचं भूषण इथे उपस्थित आहे. मला वाटते की ही साहित्याची परंपरा त्यांनी जपलेली जी काय आहे ती अत्यंत मोलातोलाची आहे. आता त्यांचे सन्मान मी वाचत नाही, सन्मान आणि त्यांच्याबद्दल लिहायला गेलं तर एक स्वतंत्र पुस्तक छापावं लागेल, परंतु त्यांच्या भाषणाचा जो काही मनोगत करण्याचा त्यांचा जो व्याख्यानाचा विषय राहिला आहे तो विषय आजच्या ज्या पुरस्काराच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण असा राहिलेला आहे. त्यांच्या व्याख्यानाचे महत्त्वाचे विषय आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कवितेतील बलस्थाने. महाराष्ट्रातील निवडक लोकांनाच महात्मा फुलेंच्या कवितेवरती बोलता येतं, इतकी ती कविता अवघड आणि समजून सांगायला कठीण असते. वर्गणी दिसायला साधी सोपी वाटली तरी महात्मा फुले पचवणं, त्याला स्वीकारणं, अंगीकारणं आणि इतरांना सांगणं, नुसतं सांगणं नाही तर त्या माणसाच्या मनात महात्मा फुले जागृत करणे, इतकी चांगली व्याख्यानं त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या मातीत झाली. त्यानंतर सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत साहित्याचे योगदान, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार, आधुनिक काळाची गरज आणि ज्यांच्या नावानं त्यांना गौरविण्यात आले, जो पुरस्कार त्यांना देण्यात आलाय त्याही महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांनी समाज मनात पेरण्याचं काम केलं. ते ज्ञान यात्रेतील युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरची व्याख्यानांची त्यांची असंख्य विषय आहेत, परंतु खरे तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतला एक सच्चा वाटसारू म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही नवसमाज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरते. म्हणून सरांसाठी आपण जोरदार एक बार टाळ्या वाजूया आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी नम्रपूर्वक विनंती करतो, आदरणीय ज्यांचे शुभहस्ते हा सन्मान होणार आहे ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविवर्य माननीय श्रीकांतजी देशमुख साहेबांनी विचारपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सरांचा ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सन्मान करावा. आपण सर्वांनी सन्मान होईपर्यंत जोरदार टाळ्या वाजवाव्या. त्यानंतर दिलं जाणारं मानपत्र जे आहे त्या मानपत्राचं वाचन आमचे मित्र प्राध्यापक धाराशिव शिराळे करतील. मी मंगलाताई फुलारी यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. खरं तर सर कधी ज्योतिबा होतात, कधी बाबासाहेब होतात, कधी दासगणू महाराजांच्या ओवीतील एखादी ओळ होतात. तुमच्या आमच्याला सोबत घेऊन चालणारा आपल्या मातीतला हा पाऊस होतो आणि मग या सुगंधित अशा व्यक्तीच्या या सन्मान सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत. मी विनंती करतो की हा सन्मान आपण करावा.
काही काळामध्ये मी तसा बऱ्यापैकी नवोदित लेखक होतो आणि आजही मी स्वतःला नवोदितच लेखक समजतो. याचा अर्थ असा आहे की लेखकाची लेखन प्रक्रिया जी असते ती कधी संपणारी नसते. आणि ज्या दिवशी कुठलाही लेखक स्वतःला असं समजेल की मी परिपक्व झालेलो आहे, त्या दिवशी तो लेखक होऊन संपलेला असतो. म्हणून मी ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस जी की नावं मला इथे ऐकायला मिळायची, त्याच्यामध्ये देविदास फुलारी, जगदीश कदम, निर्मल सूर्यवंशी अशी बरीचशी नावं होती त्याच्यामध्ये. आणि सर्वसाधारणपणे कुठल्याही शहरामध्ये ज्या वेळेस मी गेलेलो आहे, म्हणजे ते जालना असेल, जालनामध्ये मी BA ला असताना कविता लिहायचो, तसा माझा लेखनाचा प्रवास हा 11वी-12वीपासून सुरू झालेला आहे. पण एका शेतमळ्यामध्ये कार्यक्रम कवितेचा आयोजित केला आणि भगवान काळे नावाचे माझे सर होते. ते ज्युनियर कॉलेजला शिकवायचे, पण मी काहीतरी कविता वगैरे लिहिण्याचे कुठे उद्योग करतो हे त्यांना कळालं होतं. आणि ते म्हणे तू कार्यक्रमाला ये. त्या मळ्यामध्ये संध्याकाळची वेळ, हुरड्याचे दिवस होते छानपैकी, आणि तिथे ज्यावेळेस ते बोलायला लागले आणि नंतर कविता म्हटल्या, तर त्यांनी तिथं 5-50 लोक जमलेले होते. ते असं म्हणाले की हा आपल्या जालन्याचा नादो महाराज. म्हणजे मला त्यांनी नादो महाराजांची उपमा दिली आणि त्या दिवसापासून मला त्यांची भीती वाटायला लागली. एखाद्या कवीला, एखाद्या लेखकाला तो याच्यासारखा आहे असं म्हणलं म्हणजे त्या लेखकातलं लेखक पण संपवून टाकलं असतं. आता हे मी का सांगतो याचा संदर्भ नंतर येईल. तर म्हणजे या ठिकाणी स्टेजवरती खूप चांगली माणसं बसलेली आहेत, ज्यांना खूप उत्तम बोलता येतं आणि माझ्यासारखा फारसं बोलता न येणारा माणूस या ठिकाणी उभा आहे. पृथ्वीराज तोरणे फार अतिशय नेमक्या भाषेमध्ये सांगितलं. मला खूपदा असं वाटतं की दिगंबर कदमांसारखं जर मला बोलता आलं असतं तर मला महाराष्ट्रावर फिरता आलं असतं. म्हणजे ती जी एक प्रवचनाची शैली असते, लोकांना संमोहक अशा पद्धतीचं बोलण्याची, ती शैली फार कमी लोकांकडे असते. आमचा महेश मोरे अतिशय भाबडा माणूस आहे तो, खरं म्हणजे खूप इनोसंट आहे तो. आणि ज्या पद्धतीने तो फुलारींचा सत्कार आयोजित करतो, मला फार बरं वाटलं ते की या शहरामध्ये लेखकांचा सत्कार करणारी माणसं आहेत. ज्या शहरामध्ये लेखकांचा सत्कार करणारी माणसं नसतात ते शहर दरिद्री असतं. आणि म्हणून ही किती भाग्याची गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी देविदासरावांनी आमच्या वहिनी या दोघांचा सत्कार, दोघांच्या गळ्यामध्ये एक हार घातला. म्हणजे सुरुवात 2 हारांनी होते आणि शेवट 1 हाराने होतो. अर्थात मी शेवटही म्हणत नाही, अजून त्यांना खूप काही करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की इबितारांचं नाव मी बरेच दिवसापासून ऐकतोय. मी जळगाव सारख्या ठिकाणी काम केलेलं आहे. की उद्योग आणि साहित्य यांचं नातं नेमकं काय आहे. म्हणजे खरं म्हणजे साहित्याचा उद्योग करणारे जे लोक असतात त्यांच्याशी समाजाने नातं ठेवू नये, परंतु खऱ्या अर्थाने साहित्यावर प्रेम करणारी जी माणसं असतात त्यांना मात्र उद्योजकांनी मदत केली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला. साहित्याचा उद्योग करण्याची परंपरा आपल्याकडे फार मोठी आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मी फार तपशिलाने बोलत नाही. म्हणजे माझ्या अनेक पोस्टमधनं इकडे तिकडे तुम्ही ते सगळं वाचलं असेल. मुद्दा असा असतो की लेखक होणं म्हणजे काय असतं. लेखक होणं म्हणजे ही तुकोबा होण्याची प्रक्रिया असते. ती ज्ञानेश्वर होण्याची प्रक्रिया असते, ती महात्मा ज्योतिबा फुले होण्याची प्रक्रिया आहे, ती अण्णाभाऊ साठे होण्याची प्रक्रिया आहे. आपण अण्णाभाऊ साठे होऊच असं नाही. किंवा आपल्याला तुकोबा आपण किती जिवंत ठेवू शकतो, किती साकार करू शकतो, हा एक महत्वाचा प्रश्न असतो. म्हणून देविदासरावांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला, तर म्हणजे देविदासरावांवरती ही एक फार मोठी जबाबदारी आहे की एखाद्या महापुरुषाशी आपलं नाव जोडणं जाणं, ही गोष्ट सन्मानाची नाही, ती जबाबदारीची आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. पण मला जर एखादा अण्णाभाऊ साठेंच्या नावाने पुरस्कार मिळाला तर तो माझा सन्मान करण्याचं या अर्थाने महत्वाचं नाही की माझ्यावर टाकलेली ती जबाबदारी आहे. की बाबासाहेबांच्या स्वप्नातला काही एक समाज आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना किंवा तुकोबा ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र म्हणत असताना जी महाराष्ट्र धर्माची परंपरा आपल्याकडे सगळी आहे त्याच्याबद्दल फार स्वतंत्रपणे बोलावं लागेल आपल्याला. लेखकावरती टाकलेलं हे ओझं आहे आणि ते ओझं आयुष्याच्या अंतापर्यंत कसं न्यायचं ह्याचा विचार ह्याची आखणी लेखकांनी केली पाहिजे. म्हणून मी देविदासरावांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचं स्वतः अभिनंदन करेलच, परंतु त्याबरोबरच देविदासरावांनी यानंतर काय केलं पाहिजे याची आखणी त्यांनी आंबेडकर पुरस्कार मिळाल्यानंतर केली पाहिजे. की मला हे केलं पाहिजे, माझे प्राधान्यक्रम मला ठरवता आले पाहिजेत. माणसाचं आयुष्य किती असतं.
माझा जन्म 63 सालचा आहे, त्यांचा 60 सालचा आहे, म्हणजे 3 वर्षांनी सरासरी ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. मुद्दा असा असतो की या आयुष्यामध्ये आपले प्राधान्यक्रम काय ठरवता आले पाहिजे, की कलावंत म्हणून आपण काय असतो, की साधारणतः एक गाव असतं, त्या गावाला एक सांस्कृतिक चेहरा असतो. कुठल्याही गावाचा सांस्कृतिक चेहरा घडवण्याचं काम, हे लक्षात घ्या, केव्हाही त्या ठिकाणचे राजकीय पुढारी करत नसतात. तो सांस्कृतिक चेहरा बिघडवण्याचं काम फक्त राजकीय पुढारी करत असतात, जे सगळीकडे आज चाललेलं आहे. त्याला नांदेड सुद्धा अपवाद नाही. मुद्दा आहे की सांस्कृतिक चेहरा म्हणजे काय असतं, नेमकं संस्कृती म्हणजे काय असते. एका लेखकाच्या सन्मानाच्या निमित्ताने आपण इथं जमलोय, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की हे काही जमणं आहे, हे काही एकत्र जे होणं आहे, ही एक आत्मचिंतनाची प्रक्रिया आहे. इथे आपण काही हुरवे करण्यासाठी किंवा होळी साजरी करण्यासाठी किंवा नुसतं हाय हॅलो करण्यासाठी जमलेलो नाही. लेखकांनी जमणं म्हणजे इट इज मेडिटेशन. लक्षात घ्या, ही एक विपश्यना आहे. की ती विपश्यना करत असताना मी एक शोध घेत असतो की माझ्यातला बुद्ध मी जागा करत असतो. कुठेतरी राजवाड्यातून बाहेर पडून जंगलाच्या दिशेने निघालेला एक बुद्ध मला दिसत असतो, जो त्यावेळेस बुद्ध झालेला नाहीये, तो फक्त सिद्धार्थ आहे. तो कशासाठी बाहेर पडलेला? दुःखाच्या शोधासाठी. आणि दुःखाचा शोध म्हणजे काय, वेदनेचा शोध काय, माणसं म्हातारी झाली मरतात कशी, त्यांना 4 माणसं खांद्यावरती वाहून का नेतात, हातामध्ये काठी का येते, अशा अनेक गोष्टी असतात. आणि हे जे काही असतं, ही जी विचाराची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया लेखकाच्या सुद्धा खूप जवळ जाणारी आहे. म्हणून जे की म्हणतो मी की लेखक होणं म्हणजे तुकोबा होण्याची प्रक्रिया आहे, त्याच पद्धतीने लेखक होणं म्हणजेच बुद्ध होण्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. ती या अर्थाने की मला माझ्यातल्या आणि इतरांच्या, माझ्या भोवताच्या जे की वेदना आहेत ते समजून घेता आल्या पाहिजेत. दुःखाचा शोध, लेखकाचं पहिलं काम काय असतं? दुःखाचा शोध घेणं. आणि तो स्वतःच्या दुःखाचा शोध नाही, तो इतरांच्या दुःखाचा शोध. आणि स्वतःचं दुःख हे असलं पाहिजे की इतरांना जे दुःख झालं त्यामुळं मला जे दुःख होतं ते खरं दुःख असतं. आणि लेखकाची कलावंत हे जे काही महत्वाचे असतात ते यासाठी असतात की मी जे म्हणत होतो तुम्हाला की त्या गावाचा सांस्कृतिक चेहरा, की नांदेड म्हटल्यानंतर माझ्यासमोर एक चित्र येतं. तिथे माझ्यासमोर नरहर कुरुंदकर येतात, सरा गाडगे येतात, ताराबाई परांजपे येतात, केर शिरवाडकर येतात. राजा मुकुंदासारखा एक लेखक जो कंधार सारख्या भागामध्ये राहिला आणि त्या माणसाची दखल फारशी कोणी घेतलीच नाही. तणावा नावाचा त्यांचा कविता संग्रह अजूनही माझ्याकडे आहे. माझी स्वतःची त्यांच्याशी कधी भेट झालेली नाही. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा चांगला उत्तम कवी असणारा जो की माणूस आहे, तो माणूस अज्ञातवासात निघून गेल्यासारखं मरून जातो, यापेक्षा दुःखद घटना दुसरी कुठली नसते. म्हणून ह्या गावच्या संदर्भामध्ये बोलत असताना आपण ह्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. कुठल्याही गावामध्ये की महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा म्हणत असताना त्याच्यामध्ये कोण येतं? यशवंतराव चव्हाणांचं नाव येतं. बाकी सगळं ठीक आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत हे सगळं आपल्या समोरच असतं. परंतु यशवंतरावांसारख्याच पुढाऱ्याचं नाव पण का घेतो? मुळात पुढारी नव्हते, अगोदर ते कवी होते उत्तम. म्हणजे राजकीय संदर्भामध्ये याच गोष्टी आपण बोलत असतो. आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लेखक आणि समाज ह्यांचं जे की नातं आहे, त्याच्या नात्याचा शोध हा लेखकाने स्वतः घेतला पाहिजे. जर लेखक मेला तर समाज जिवंत राहणार नाही. तुमच्या सन्मानाला आज इथे किती लोक बसलेले आहेत? फार निवडक लोक आहेत. परंतु या समाजाला बळ देण्याचं काम फक्त तुम्ही केलेलं असतं. तुकोबाच्या काळातले जे काही हजारो असतील, जे लाखो असतील, त्यांचं नाव आज कोणालाच माहिती नाही. पण विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म सांगणारा तुकोबा आजही तुमच्या माझ्यासोबत आहे. आणि सूर्यचंद्र तारे असेपर्यंत तुकोबा हे नाव कायम या भूतलावरती राहील. म्हणून समाजाला संजीवनी देण्याचं काम, समाजाला उभं करण्याचं काम काही लेखकांनी सातत्याने केलेलं आहे. आणि म्हणून लेखक जिवंत ठेवणं हे समाजामधल्या चांगल्या लोकांचं काम असतं. परंतु लेखकाला मारण्याचं काम सुद्धा काही लोक करत असतात. सातत्याने लक्षात घ्या की तुम्हाला जर समाजामध्ये तुम्हाला तुमची अधिसत्ता निर्माण करायची असेल तर पहिलं काम काय केलं पाहिजे? लेखकांना मारलं पाहिजे. हिटलरने काय केलं होतं? हिटलरने त्या ठिकाणी नाझिझम एस्टॅब्लिश करण्यासाठी जर पहिलं काम जर कुठलं केलं असेल
तर जर्मनीमधली वाचनालय जाळून टाकण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, वाचनालय कशासाठी जाळायची? वाचनालय हे एक प्रकारचं एक काय म्हणतात, जे वाचनातून तुमच्या माझ्यामध्ये जी एक विचाराची प्रक्रिया सुरू होते की मी काय आहे, चिकित्सा करण्याची एक प्रक्रिया सुरू होते. आणि ध्यानात घेतलं पाहिजे की जी जी माणसं समाजामध्ये चिकित्सा करतात ती माणसं अप्रिय असतात. बाबासाहेबांनी चिकित्सा केली, कार्ल मार्क्सने चिकित्सा केली, लेनिननी चिकित्सा केली, तोकोबांनी चिकित्सा केली, हेगेलनी चिकित्सा केली, माओनी चिकित्सा केली. ठीक आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. ज्ञानेश्वरांनी चिकित्सा केली, पण ती आपल्याला मान्य नसते. आपण पुन्हा ते काय म्हणतील, रेड्याच्या तोंडी वेद बोलवणे, भिंत चालवणे, अशा काही गोष्टी समाजामध्ये सातत्याने रुजवत असतो. हे रुजवण्याचं काम यासाठी असतं की त्याच्यामध्ये काही लोकांचे हितसंबंध असतात. म्हणजे आपण हा विचार केला पाहिजे की कुठला तरी एक माणूस, महाराष्ट्रीयन माणूस महाराष्ट्रातून बाहेरून इथे येतो आणि तो सांगतो की तुकोबांचे गुरु हे रामदास स्वामी आहेत. माझा रामदास स्वामींना विरोध नाही, रामदास स्वामींचा सुद्धा कार्यकर्तृत्व वेगळ्या पद्धतीचं आहेच आहे. परंतु ज्याचा कुठलाही कार्यकारण संबंध नाही, ज्याच्या मूलभूत प्रेरणा अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या प्रेरणा आहेत. शिवाजी महाराजांनी काय केलं आणि रामदासांनी काय केलं या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ज्याचा कुठलाही संबंध तुम्हाला जोडता येणार नाही. प्रश्न असा असतो की ज्या ज्या वेळेला कोणी समाजामध्ये अशा स्वरूपाची विधानं करत असतात त्यावेळेला लेखक काय करत असतो, त्यावेळेला कवी काय करत असतो. आणि म्हणून मी देविदासरावला जे की सांगतो की तुम्हाला मिळालेला जो की सन्मान आहे हा सन्मान हा जबाबदारीचा सन्मान आहे. आपण हे केव्हाही लक्षात ठेवलं पाहिजे की लेखकांनी कलावंतांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. ज्या समाजामध्ये जास्तीत जास्त लेखक आणि कलावंत हे जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवतात तो समाज सुदृढ होण्याची शक्यता असते. आणि हे ध्यानात घ्या की तुमच्या मागे ईडीबीडी कोणी लावणार नाही, कारण तुमच्याजवळ नसतंच काही, लेखका भिकारी असतो. काय असतं तुमच्याकडे? काही जे मोठ्या कष्टाने जमवलेले जे की थोडंफार असेल आयुष्यभराची तेवढीच पुंजी तुमच्याजवळ असते. परंतु आपल्या देशामध्ये सुद्धा जेलमध्ये जाणारे लेखक झाले. आणीबाणीच्या काळामध्ये काय झालं, 1975 साली जेव्हा आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली होती आणि असे हजारो कलावंत आणि लेखक जेलमध्ये त्या काळामध्ये गेले होते. मध्ये इथे ज्या कुरुंदकरांच्या बद्दल आपण बोलतो, नरहर कुरुंदकरांनी सुद्धा आणीबाणीच्या विरोधामध्ये किती प्रचार केला. म्हणजे कदाचित माझं आकलन जर नीट असेल तर केशवराव धोंडगेंच्या सभेमध्ये ते जाहीरपणे बोलत असत त्या विषयावरती. म्हणून ही जी की समाजामध्ये शुद्धीकरणाची जी प्रक्रिया असते, तुम्हाला माहिती की गढूळ पाणी असतं आणि गढूळ पाणी स्वच्छ जर करायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्यावरती तुरटी फिरवावी लागते. चांगली कविता ही त्या तुरटीसारखी असते. म्हणून जी काही सार्वजनिक नीतिमत्ता असते ती जतन करण्याचं काम, तिला मोठं करण्याचं काम आपण बघतो की लेखकांमध्ये. आता एक मला फार बरं वाटलं ते की देविदासराव हे नवोदितांच्या बद्दल खूप त्याचं मोठं योगदान आहे. नवोदितांना आधार देणं, जी माणसं पडझडीतली माणसं आहेत, खेड्यापाड्यातली मुलं आहेत सगळी, त्यांना माहिती नसतं कसं लिहावं, काय वाचावं. आणि ती आल्यानंतर बाबा हे मी असं असं लिहिलं. म्हणजे बरेचदा तर माझे अनुभव असे होते की माझा एक मित्र होता की तो काहीतरी, मी BA ला होतो, म्हणजे मी तसा अकाली प्रौढ झालेला माणूस आहे. मी BA ला असताना तो काही कविता माझ्याकडे घेऊन आला आणि मग मी त्याला म्हटलं तर असल्या फालतू कविता लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असतं. त्यानंतर त्यांनी कवितेचं नावच घेतलं नाही, पण तो अजूनही माझा चांगला मित्र आहे. म्हणजे हे जे सगळं आहे त्याला असं म्हणणं की माझं म्हणणं असं आहे की माझं वाईट काय आहे हे स्वीकारण्याची माझी तयारी असली पाहिजे. आणि म्हणून काल अभय बंग जे की बोलले की महाराष्ट्रामध्ये खुरटी झाडं फार वाढलेली आहेत. म्हणजे खुरट्या माणसांचा प्रदेश आहे हा. साहित्य सुद्धा त्याला अपवाद नाही. तुम्ही हिमालयामध्ये जा, हिमालयामध्ये गेल्यानंतर प्रत्येक झाड याची उंची इतकी असेल तर माझी उंची याच्यापेक्षा का जास्त असू नये याची स्पर्धा करतो. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हा इतका उंच असेल तर मी इतका उंच का असू नये. हा 2 फूट असेल तर मी 1 फूट झालं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे खुरट होण्याची स्पर्धा आहे आणि हिमालयामध्ये उंच होण्याची स्पर्धा आहे. नवोदितांना मार्गदर्शन करणं ही किती मोठी गोष्ट आहे. मलाही कुणीतरी केलेलं आहे. मलाही काहीच माहिती नव्हतं ना कसं लिहिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे.
परंतु ही जी प्रक्रिया आहे की माझी परंपरा मला मी समजू, त्या नवोदिताला आल्यानंतर पहिलं विचारलं की तू वाचलं काय बाबा, तू महात्मा ज्योतिबा फुले वाचलेला आहे का, तू अण्णाभाऊ साठे वाचलेला आहे का, तू विठ्ठलरामजी शिंदे वाचलेला आहे का, तू वाचलंय काय नेमकं, तू तुकोबाचे अभंग किती वाचले, तू ज्ञानेश्वरी वाचली का, तू जयचरित्र वाचलं का. म्हणजे मी जे मागे सांगितलं तुम्हाला की MA झालेले ज्युनियर कॉलेजला प्राध्यापकी करणारे शिक्षक माझ्याकडे आले. मी त्यांना विचारलं की केशवसूत कोण आहेत, त्यांनी चक्कपणे सांगितलं की केशवसूत हे मराठीतले फार थोर कादंबरीकार आहेत. मुद्दा असा असतो की एका बाजूने सांस्कृतिक भरण पोषणाची जी की प्रक्रिया आहे तिच्याबद्दल आपण बोलत असतो. काही काही ठिकाणी शून्यच फार आवश्यक असतो. ध्यानात घ्या, तुमचं मूल जर समजा चुकीच्या पद्धतीने काही करत असेल, माती जर खात असेल, तर त्याच्या तोंडामध्ये एक मारलं पाहिजे छोटीशी चापट. इजा होऊ नये याची काळजी घ्या. म्हणजे माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव महेश मोरेला सुद्धा आलेला आहे अगोदर, आणि त्याच्यानंतर महेश मोरे 8-10 वर्ष माझ्याकडे आलेच नाही. त्याच्या पाठीमागे भूमिका काय, उद्देश काय, मला नाही आवडत का. देवीदास सारखं लोकप्रिय होणं मलाही आवडेल ना, की सगळी माणसं आपलं गुणगौरव करतात, सगळी माणसं आपल्याबद्दल चांगलं बोलतात. किती सुंदर अशी गोष्ट आहे ना ती. परंतु ज्या दिगंबर कदम बोलत होते आणि ते देवीदास अनुभव सांगताना अक्षरशः गहिरून गेले. म्हणजे पुन्हा एकदा मला असं वाटतं की लेखकाबरोबरच एक उत्तम माणूस असला पाहिजे की ज्याच्यासाठी गही भरणारी माणसं समाजामध्ये असली पाहिजे. म्हणजे एखाद्या कलेचा कला म्हणून असताना त्याचं जे की स्टेटस असतं, कला ही सार्वभौम असते, तिला स्वतःचं अस्तित्व आहे. आणि एखादी कविता ज्यावेळेस लेखकापासून दूर होते त्यावेळेला ती लेखकाची ओळख नाही, आणि तिच्यावरती समाजाची सत्ता प्रस्थापित झालेली असते. या कलेकडे स्वतंत्रपणे बघण्याची दृष्टी ही तुमच्या माझ्याजवळ असली पाहिजे. परंतु त्याही पलीकडे जाऊन नंतर समाजामधला जो प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक घटक जो आहे, त्या घटकाबद्दल एक नितांत अशा स्वरूपाचा स्नेहभाव, एक नितांत अशा स्वरूपाची सहिष्णुता ही लेखकाच्या जवळ असणं आवश्यक असतं. लेखक आणि समाज यांच्या नात्याबद्दल खूप बोलता येईल. देवीदास रावांच्या सत्काराच्या निमित्ताने बोलत असताना मी हे का बोलतो की लेखकाची कमिटमेंट, ज्याला आपण कमिटमेंट म्हणतो, की जसं लग्न लावत असताना नवरा नवरीला प्रतिज्ञा देतात की मी ह्याच्याशी चांगलं वागेल, की त्याच्याशी चांगलं वागेल, तशा स्वरूपाची लेखकाची लेखक होण्याची प्रक्रिया जास्त असते. त्यास लेखकाचं आणि समाजाचं सुद्धा अशा स्वरूपाचं कमिटमेंट झालेलं असतं की माझं आणि तुझं नातं नेमकं कशा पद्धतीचं आहे. आणि हे सगळं करत असताना लेखकाने एक सगळ्यात महत्वाचं काम केलं पाहिजे, ते म्हणजे लेखकाने शरणार्थी कधीच होता कामा नये. आपल्याकडे शरण जाणारे लेखक फार जास्त आहेत, आणि शरणागती कशासाठी असते, फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याची एक यादी करा तुम्ही. अभ्यासक्रमाला कविता लावणे, कुठेतरी BOS वरती आपला नंबर लागणे, त्यानंतर कुठेतरी पाहुणा म्हणून सातत्याने आपल्याला बोलवत राहणे, अशा त्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा कुठेतरी आपल्याला अप्रिय वाईट म्हणू नये याच्यासाठी. किंवा राजकीय पुढे काही लोकांची स्वप्न जास्त असतात, कुणाला आमदार व्हायचं असतं, परंतु मनोरंजनानंतर कुणी कवी आमदार झालेला नाही हे लक्षात घ्या. त्याच्या अगोदरचे जरा राज्यकर्ते होते, थोडे शून्य होते, त्यांना कलावंतांचं महत्व कळायचं. गदी माडगुळकर आमदार झाले होते, त्यांचं महत्व यशवंतराव चव्हाणांना कळलं होतं. स्वामी लिहिल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी आपल्या बोटातली अंगठी काढून रणजित देसाईंच्या बोटामध्ये घातली होती. असे राज्यकर्ते असले पाहिजे. त्या अंगठीचं महत्व नाही, ती भावना आहे, ती फार महत्वाची आहे. आणि तेच यशवंतराव चव्हाण अशा पद्धतीचे होते की लक्ष्मण माने नावाच्या एका लेखकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीमध्ये पेढे वाटले होते. कशासाठी, की लक्ष्मण माने हा माझ्या सातारा जिल्ह्यातला आहे. लक्ष्मण मानेची आणि त्यांची ओळख नव्हती. आणि वेणुताईंनी सुद्धा घरी पेढे वाटले होते. आणि माझा सुंदर अनुभव असा आहे की मला साहित्य अकादमी मिळाल्यानंतर या जिल्ह्यामधल्या एकाही पुढाऱ्यांनी मला फोन सुद्धा केला नाही. म्हणजे याच्यावरनं आपली उंची किती आहे लक्षात घ्या. हा प्रश्न माझा नाही. उद्या कुठल्याही एखाद्या लेखकाला अकादमी जर मिळाला असता तर आपलं वर्तन हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे, अरे हा त्या लेखकाचा नाही, तो माझ्या जिल्ह्याचा सन्मान आहे. म्हणजे मी तुम्हाला जे म्हणतो की लेखकाची उंची ओळखणारे राज्यकर्ते आणि राज्यकर्त्यांची उंची ओळखणारा लेखक, ह्या दोनही महत्वाच्या गोष्टी आहेत. राज्यकर्त्यांची उंची मोजणारे आणि ओळखणारे लेखक जोपर्यंत पैदा होत नाही तोपर्यंत समाजाची सांस्कृतिक उंची वाढत नाही. आणि ती आता फार मोठी गरज आहे, लक्षात घ्या.
म्हणजे आपल्याकडे पंचायत अशी आहे की बरेचदा असं सांगितलं जातं की समाजामध्ये खूप शांतता आहे. समाजामध्ये शांतता प्रस्थापित होण्याची दोन कारणं असतात. एक तर समाजामध्ये अशांतता निर्माण करणारे लोक जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा समाजामध्ये शांतता प्रस्थापित होते, किंवा खरोखर समाजामध्ये चांगल्या माणसांची संख्या वाढलेली आहे आणि चांगली माणसं सत्तेवर आलेली आहे, त्यावेळेला शांतता प्रस्थापित होत असते. आता नेमकी परिस्थिती कशा स्वरूपाची ह्याचा विचार तुम्ही करा. म्हणजे थोडक्यात असं असतं की चोराच्या हाती जर चाव्या दिल्या तिजोरीच्या तर चोरी होत नसते. म्हणजे जनरल अशा स्वरूपाचं हे विधान आहे की समाज आणि नैतिकतेचं नातं नेमकं काय आहे. आणि या काळामध्ये आपण शांतपणे झोपलेलो आहोत. तुम्हाला आणि मला काहीच वाटत नाही कशाबद्दल. तुम्हाला आणि आम्हाला हेही वाटत नाही की मिझोराममध्ये काही स्त्रियांना नग्न करून रस्त्यामध्ये फिरवलं जात आहे, सार्वजनिक पद्धतीने त्यांची विटंबना केली जाते, ह्याच्याबद्दल मला तुम्हाला काहीच वाटत नाही. हे लेखकाची जबाबदारी काय? लेखकाचा सत्कार करत असताना या गोष्टी तुम्ही आणि मी समजून घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की लेखकाचा सन्मान हा केवळ उत्सव नाही आहे, तर ते आत्मचिंतन आहे. म्हणजे जिथे आम्ही असं म्हणतो की एक कॉन्स्टिट्युशनल सोसायटी ज्याला म्हणता येईल, ही कॉन्स्टिट्यूशन आहे. जसं की तुकोबाचा अभंग जे का रंजले गांजले ही सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे, हे प्रियंबल आहे, त्याशी म्हणायचं वापर आहे. गाडगे बाबा हे तुमच्या माझ्या समोरचा एक सामाजिक प्रतिमान आहे, सांस्कृतिक प्रतिमान आहे की जो गाडगे बाबा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जाऊन विठ्ठलाला जाब विचारतो. ही जी प्रतिमा आहे, ही जी प्रतिमानं जी काही आहेत हे सिम्बॉल्स आहेत. या सिम्बॉल्सचं नेमकं आता काय करायचं? म्हणजे माझ्या एका कवितेमध्ये, मला माझ्या कविता भाषा पाठ नसतात, त्याच्यामध्ये कुठेतरी एक उल्लेख आहे. ज्योतिबांवरची जी कविता आहे, तर ज्योतिबाचा शोध घेता घेता तो नायक असा बाहेर पडतो आणि त्याला दिसतं की हा ज्योतिबाचा मारेकरी आहे. आणि तो त्याच्या घरामध्ये जातो तेव्हा लक्षात येतं की सगळ्यात मोठा फोटो ज्योतिबांचा त्याच्या घरामध्ये, मारेकऱ्याच्या घरामध्ये. म्हणजे हा एक संभ्रम अवस्थेचा काळ आहे. अतिशय गंभीर असे प्रश्न आहेत. आणि हे जाणून घ्या की आजचं सामाजिक वातावरण नेमकं कशा पद्धतीचं आहे. जो आमच्या पृथ्वीवरचे उल्लेख केला की जाती अंताची चळवळ, जाती अंत झालाच पाहिजे. तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे की या ठिकाणची जी इनइक्वेलिटी आहे, जी की विषमता आहे, ती विषमता केवळ सामाजिक स्वरूपाची नाही आहे. त्यातून राजकीय विषमता, त्यातून सांस्कृतिक विषमता आणि एक प्रकारची मेढबिगारी, गुलामगिरी निर्माण झालेली असते. ही जर संपवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काम हे लेखकाचं काम आहे. म्हणून लेखकाने या सगळ्या गोष्टी जर करायची असेल तर आपली एक उग्र प्रतिमा तयार केली पाहिजे. उग्र प्रतिमा तयार करणं म्हणजे कुणी लौकिक अर्थाने त्याला घेईल. फक्त एवढाच प्रश्न आहे की लेखकाजवळ भूमिका असली पाहिजे. बरेचदा असं दिसतं आपल्याला की आज बरेचसे लेखक कुठे कुठे जातात. लेखकांच्या मनामध्ये कुठला रंग असला पाहिजे का? लेखकाच्या मेंदूला निळा रंग असू नये, केशरी रंग असू नये आणि हिरवाई रंग असू नये. त्याच्या मनाचा रंग केवळ आकाशासारखा स्वच्छ असला पाहिजे, तर तो निरामय पद्धतीने समाजाचा विचार करू शकेल. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या माणसाला चेहरा नाही त्यांच्या बाजूने तो उभा असतो ना. लेखकाला नेहमी कुणाच्या बाजूने उभा आहे? विस्थापितांच्या बाजूने उभा असतो. विस्थापित काय फक्त धरणात बुडवणारी माणसंच विस्थापित असतात का? तुमच्या माझ्या सुद्धा मध्ये खूप विस्थापित माणसं आहेत जे की महानवरांच्या ओळीमध्ये आहे ना, की मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या दिनांच्या उशाला दीप लावू झोपताना. लेखकाचं ब्रीदवाक्य हेच आहे ना. म्हणून लेखक असणं ही फार मोठी जबाबदारी आहे. देवीदाजींना जो की आंबेडकर भूषण पुरस्कार मिळाला, खरं म्हणजे ज्या कुणी लोकांनी काही बोललं असेल त्याच्याबद्दल आपण इथे बोलू नये. हे इथे बोलून या विचारपीठाची उंची कमी का करायची? म्हणजे आपल्याकडे मला वाटतं की पृथ्वीराजनीच माझी मुलाखत मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये औरंगाबादला घेतली होती. मला अकादमी मिळाल्याबद्दल एक प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्यावेळेस मी त्याचं उत्तर दिलं होतं की साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद झाला होता का? त्याचं उत्तर मी असं दिलं होतं की साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्याला मिळालेला असतो तो सोडून बाकी सगळ्यांना दुःख झालेलं असतं. मग त्यासाठी फार वेगवेगळी कारणं दिली जातात. मग हे असं, ते तसं, ते तसं वगैरे. ते कुठे करू नये. सन्मान ही फार मोठी गोष्ट आहे. परंतु मी तुम्हाला जसं म्हटलं की त्या सन्मानाने हुरळून जायचं काही कारण नाही. आता एवढं वय विलासरावचं झालेलं आहे
म्हणजे 63-64 वर्ष हे काही हुरळून जाण्याचं वय नाही. म्हणजे त्या काळामध्ये अशी गंमत असायची की आम्ही खेड्यापाड्यातली मुलं एखाद्या मुलीच्या हाताचा जरी स्पर्श झाला बोटाचा तरी दिवसभर रोमांच अंगावर यायचे आम्हाला. या मुलीचा स्पर्श मला झाला, एक वर्गातली म्हणजे मैत्रीण असते. हे जे काही हुरळले पण असतं ते होण्याचं आता काही वय नाही ना. म्हणजे तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाने पुरस्कार मिळो की अजून कुठला पुरस्कार मिळो, उलट याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त खुलात जा. आपल्या समाज जीवनाचा जो काही शोध आहे तो शोध ही न संपणारी प्रक्रिया आहे ना. नेमकं इथे काय साचलंय, कुठला गाळ साचलाय, कुठले गुंते इथे मध्ये आहेत, या पाण्यामध्ये शार्क नेमके कुठल्या स्वरूपाचे आहेत. आता शार्कचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पाण्यातल्या, जे एकमेकांचे लचके तोडतायत. या ठिकाणी खरं म्हणजे देवमाशांचं प्रमाण वाढलं पाहिजे पाण्यातल्या, की जो देव माणसा दुसऱ्या कोणाला ती पाठीवर घेऊन किनाऱ्यावरती नेऊन सोडणं तो अशा स्वरूपाच्या कथा असतात. म्हणून हा जो की शार्क मासा असेल तो जर संपवायचा असेल तर आपल्याला देवमासा व्हावं लागेल, हे लक्षात घ्या. आणि ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही तुमच्या माझ्यापासून सुरू करावी लागेल. एक शेवटचं सांगेल की उद्योग आणि समाज ह्याचं जे की नातं आहे, मी जळगावला काही काळ 3-4 वर्ष काम केलं आणि तिथे जैन इरिगेशनचे माझे फार सुंदर अशा स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. म्हणजे एकमेव उद्योजक या देशामधला असा आहे की जो सतत लेखकांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. की जैन उद्योग समूहाने आदिवासींचा मोर्चा निघाला, नंदुरबारवरनं चाललाय मुंबईला, प्रतिभा शिंदे त्याचं काम करताय. जैन उद्योग समूहाने कितीतरी शेकडो टन धान्य त्या आदिवासी मोर्चाला पाठवून दिलं. म्हणजे हेही मी पाहिलंय की प्रतिभा शिंदे जी सामाजिक कार्यकर्ती आहे, जी राहुल गांधीच्या कार्यक्रमामध्ये होती, मी आणि ती सोबतच होतो, तिच्या पायामध्ये नीट चपलं नाहीये, तिच्या पायाला फोड येऊ लागलेलं आहे. म्हणून जैन इरिगेशननी प्रतिभा शिंदेला पायात घालण्यासाठी बूट पाठवले. सामाजिक कार्यकर्त्यांना आणि कलावंतांना तळ हाताच्या फुलासारखं जपलं पाहिजे. या जैन इरिगेशननी एक चौक जळगावमध्ये तयार केला की माझा जो सरकारी बंगला जिथे होता तिथेच तो चौक आहे, त्याला काव्यरत्नावली चौक म्हणतात. आणि त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधल्या महत्वाच्या कवींच्या, ज्याच्यात बहिणाबाई चौधरी आहेत, मर्ढेकर आहेत, ह्या सगळ्या लोकांच्या कविता तिथे मार्बलमध्ये कोरून लावलेल्या आहेत. त्याला काव्यरत्नावली चौक. आणि तिथे जळगावमधले बरेचसे लोक, ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी जमतात आणि बहिणाबाईंची कविता वाचतात. अरे माणसा माणसा कधी हुशील माणूस, माणुसकीचा दाना नादाना कणी पडलं कणूस. म्हणजे असा एक उद्योजक असतो की ज्यांच्या वतीने दरवर्षी महत्वाच्या लेखकांना पुरस्कार दिले जातात, त्यांना सन्मानित केलं जातं. असाही उद्योग असतो की ज्यांनी गांधी विचारांसाठी काही कोटी, 5-50-100 कोटी रुपये खर्च केलेले असतं. उद्योगाचं नातंही अशा पद्धतीचं आहे. आता तुम्ही कितपत तुमचा टर्नओव्हर आहे मला माहिती नाही, परंतु खरा उद्योजक हा असेल की तुमचा लेखकांच्या नावांचा आणि तुमच्याजवळ असणाऱ्या लेखकांचा टर्नओव्हर जास्त असला पाहिजे. किती लेखक तुमच्या जवळ आहेत, किती कलावंत तुमच्या जवळ आहेत. आणि बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं होतं की मी जे काही कमावतो त्यातला 10% हिस्सा मी समाजाला दिला पाहिजे. आपण काय करतो, मी जे कमावतो त्यातला 10% हिस्सा कुठेतरी साईबाबाला देतो, तिरुपतीला देतो, केशवपन करून आपण येतो. इकडे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि तिकडे बालाजीला 2 केस कापून यायचे आणि दानपेटीमध्ये अंगठे आणि गळ्यातले लॉकेट काढून टाकायचे. म्हणजे हा दळभद्रीपणा तुमच्या माझ्या भोवती चाललेलाच असतो. म्हणून लेखकाने अंधश्रद्धा सुद्धा असू नये, समाजाने अंधश्रद्धा असू नये, हा फार मोठा पराभव असतो. या सगळ्या गोष्टी या निमित्ताने आपण समजून घेतल्या पाहिजेत. देवीदासरावांचा सन्मान जो काही आहे तो सन्मान तुमचा माझा सगळ्यांचा सन्मान आहे, ज्याच्याबद्दल पृथ्वीराज किंवा दिगंबर किंवा महेश सगळ्यांनी सांगितलं की हा या मातीचा सन्मान आहे. परंतु त्यासोबत या मातीची जबाबदारी, इथल्या माणसांची जबाबदारी वाढवणारा तो सन्मान आहे. लेखकांनी केव्हाही मशालीसारखं काम करावं आणि त्याच्यासोबत असणारे जे कोणी त्याचे मित्र असतात त्यांनी सुद्धा मशाल व्हावं, एवढीच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपण एका फार मोठ्या कठीण काळातून आज जात आहोत. लक्षात घ्या की इट इज नॉट पॉलिटिकल फोरम, मला त्याची माहिती आहे. मी राज्यशास्त्राचा मुळात विद्यार्थी आहे. पण हा काळ अतिशय अडचणीचा काळ आहे, फार कठीण काळ आहे. या काळामध्ये वैचारिक शुद्धता ठेवणं आणि चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. ती आपण सांस्कृतिक जबाबदारी म्हणून पार पाडूया, एवढी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन नुकतंच गौरविण्यात आलंय आणि त्या निमित्तानं ज्यांचा आपण आज सन्मान केलाय ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, कविवर्य, समीक्षक, लेखक, कादंबरीकार, मार्गदर्शक माननीय देवीदासराव फुलारी सर. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. आदरणीय सर.
विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि वगैरे, तसं नावच घ्यायचं म्हणलं तर माझ्यावर असलेल्या अत्यंतिक प्रेमापोटी प्रत्येक माणूस तिथं आलेला, मला प्रत्येकाचंच नाव घ्यावं लागेल घ्यायचं तर. तेव्हा अतिशय आभार मानण्यापेक्षा मी सगळ्यांना अभिवादन करतो आणि अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. भाषणं खूप केली आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि अतिशय सुंदर चिंतन आता आपण ऐकलेलं आहे कवी श्रीकांत देशमुख यांचं. थोडक्यात अतिशय 5 मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करतो. ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योगपती आमचे मित्र बालाजी बिदार मला म्हणाले की तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ललित कला प्रतिष्ठानच्या वतीनं तुमचा सन्मान करायचा आहे आणि आज करायचा आहे होळीनिमित्त. आणि एक शंका व्यक्त केली, सण आहे येणार की नाही. म्हणलं माझ्यावर जे प्रेम करतात ते 100% येणार आहेत, का तुम्ही चिंता नका करू. आणि मागच्या 2 तासापासून सगळ्यांची भाषणं ऐकतो मी. प्राध्यापक महेश मोरे बोलले आणि मला हळूच तुमचे शंकरराव विभूती म्हणाले, महेश मोरे खूप छान बोलले. मागच्या 30-35 वर्षापासून हा माणूस एक माझ्या छोट्या भावासारखा माझ्या सोबत आहे, त्यांना चांगलं तर बोललंच पाहिजे. शंकर विभूते, त्यांची आई आजारी आहे. मी म्हटलं होतं संयोजकांना त्यांना आग्रह करू नका, अशाही परिस्थिती आली. आमचे पृथ्वीराज तौर, मी वयानं मोठा असल्यामुळे तर कौतुक करावं वाटतं. ते आमच्या प्रणवपेक्षा 1-4-5 वर्षानं फोटो मोठे आहेत फक्त. पण त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं, एवढा व्याप सांभाळून तिथं आले, मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं म्हणजे श्रीकांत देशमुख यांना मी मेसेज केला होता, तुम्ही तुमच्या पद्धतीनं बोला, तुम्ही येऊन माझं कौतुकच करावं असं काही नाही. पण त्यांचं जे एकूणच चिंतन आज बोललं आणि त्यांचं तो एक हृदयाला स्पर्श करणारा जो प्रसंग त्यांनी सांगितला, एक दुःख म्हणून की सातारच्या जिल्ह्यात कुणातरी एका साहित्यिकाला पुरस्कार मिळतो आणि यशवंतरावांना जो आनंद होतो, ती एक त्यांची खंत वेकून दाखवली. खरं म्हणजे हा फार गंभीर आणि चिंतनाचा विषय आहे. काही लोकांची आठवण येते मला आज. त्याच्यापैकी आमचे गुरुजी प्राचार्य गपी मनोरकर, माझे वडील फेटा बांधून यायचे शाळेमध्ये आणि ते गुरुजींचं प्राचार्यांचं केबिल. तेव्हा मनोकर गुरुजी म्हणायचे की भाऊराव दादा या तुम्ही. अशा शेतकऱ्यांच्या मुलांच्या वडिलांना इतकी चांगली वागणूक देणारा हेडमास्टर मी दुसरा बघितला नाही. पुढे ते माझे मित्रच झाले. आज मला आठवण येते भगवानराव पाटील भिलंडे यांची. दिगंबर कदम यांचा मुलगा साहेबरावचं निधन झालं. आम्ही जाण्याच्या अगोदर भगवानराव पाटील तिथं हजर. केवळ दुःखाचाच प्रसंग नाही, सुखामध्ये सुद्धा ही माणसं, ज्यांनी आम्हाला मोठं केलं त्या माणसाची आठवण आज मला येते. सुधाकरराव डोईफोडे आज नाहीत, खूप फिरलो त्यांच्यासोबत. बऱ्याच लोकांना वाटायचं की बस सुधाकरराव डोईफोडे आहेत म्हणजे फार तात्विक चर्चा होत असेल. आमचे वसंतमाया बसले, त्यांना सगळं माहीत आहे. इतकं हलकं फुलकं, एवढं विनोदी बोलायचे प्रवासामध्ये. एकदा आम्ही हॉटेलच्या समोर थांबलो नाश्ता करण्यासाठी. ते म्हणाले तुम्हाला एक विनोद सांगा म्हणलं. नाही, एक हॉटेल होतं म्हणले, त्याच्या बाहेर पाटी लावली होती, आपण यथेच्छ जेवण करा, बिल आपला मुलगा देईल. तर म्हणाले आमच्यासारखा एक खोडकर पत्रकार होता आणि मध्ये गेला म्हणले आणि फराळ नाश्ता करू लागला. खूप खाल्लं आणि खाल्ल्यावर त्याने बिल आणून दिलं. तर ते म्हणाले तुम्ही बाहेर तर लिहिलंय की तुम्ही यथेच्छ पोटभर खा, बिल तुमचा मुलगा देईल. ते म्हणले बरोबर आहे, तुमचं बिल तुमचा मुलगा देणार आहे, हे तुमच्या बापाचं बिल आहे. असे छोटे छोटे विनोद. आज कारंडखेडकर सर मागे बसलेले आहेत. एकदा आम्ही चंद्रपूरला प्रवासात चाललो होतो, त्यांना काळजी होती की हे कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये खातील. त्यांचा फोन आला आणि म्हणले अचलपूरमध्ये हा माणूस आहे, त्यांना घेऊन तू काकांना जेवायला जा. तो माणूस एवढा श्रीमंत की घरी गेल्यावर तुम्हाला चांदीच्या ताटामध्ये, चांदीच्या वाटीमध्ये जेवायला देईल. मलाही फार बरं वाटलं, एवढा मोठा माणूस, श्रीमंत माणूस जायचं.
मी सुधाकरांना सांगितलं की काकांचा फोन आलाय, आपल्याला त्या माणसाकडे जेवायला जायचंय. त्याची चांदीची ताट आणि वाढ घेऊन आपल्याला काय करायचंय म्हणे, आपण जाऊ हॉटेलमध्ये खाऊ. आणि घरी आल्यावर मला दोनदा म्हणाले की शिवा कांबळेकडे आपल्याला जेवायला जायचंय बरं फुलारी. शिवाला मी दोनदा म्हटल्यावर शिवाला म्हणलं, शिवा सुधाकरांची इच्छा आहे घरी तुझ्या जेवायला यायची. जो माणूस चांदीच्या ताटामध्ये जेवायला द्यायला तयार आहे, तिथं जायला तयार नाही, पण शिवाच्या घरी जाऊन चटणी भाकर खायला जो आनंद मानणारा माणूस आहे. मी आस्तिक नास्तिकच्या वादात पडत नाही, पण सुधाकरावर एकदा लेख लिहिला होता मी की हा माणूस जेव्हा आपण त्यांना जवळून बघितलं, सुधाकरराव नावाच्या एका नास्तिकाचं अध्यात्म असा मी लेख लिहिला होता. खरं म्हणजे त्या विषयावर बरोबर श्रीकांतराव म्हणाले की कुणी काय बोलतं त्याच्याकडे लक्ष देऊ नये, हा विषय तिथं काढायचा आहे, पण आणि ते खरं पण आहे. कोणी म्हणालं की या उजव्या विचारसरणीच्या माणसाला बाबासाहेबांचा नावा पुरस्कार कसा काय मिळाला. काय उजवी विचारसरणी, काय डावी विचारसरणी. उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या पलीकडे एक मानवता नावाचं गाव आहे ना, ते बापूदासरी नेहमी म्हणतात, एक कतरा ऐसी नियत दे मौला, किसी को प्यासा देखो तो खुद पानी हो जाए. हा मानवता धर्म आहे. आज तशी भीती वाटत होती मला, श्रीकांतरावची पण भीती वाटत होती, एवढा मोठा समीक्षक काय बोलेल. पण त्यांचं ते चिंतन ऐकलं, मला दिगंबर कदमची फार भीती वाटत होती. पण ते आज सौम्य, त्या अर्थानं सौम्य बोलले. बीएड कॉलेजला शिकवायला जातो तुम्ही, आणि मला एकदा भेटायला आले. माझं लेक्चर संपलं, मी गेलो होतो, आणि तिथं आमच्या वैजंता पाटील आता डीन आहेत विद्यापीठामध्ये, त्या बसल्या होत्या, अनुराधा पाटील बसल्या होत्या. ते आले आणि म्हणाले, गेला का पिंट्या. तर त्यांना समजेना पिंट्या कोण आहे, कोण पिंट्या. आताच तर लेक्चर द्यायला आला होता ना, पिंट्या गेला का. वैजंता पाटील एवढ्या खळखळून हसल्या त्यांच्या लक्षात आल्यावर. म्हणजे तुम्हाला पिंट्या म्हणणारा माणूस नांदेडमध्ये एक आहे. तर ही अशी सगळी माणसं प्रेम करणारी माणसं आहेत. आणि आत्ता बोलताना श्रीकांतराव म्हणाले की जे उद्योजक साहित्यिकांच्या पाठीमागे राहतात ते गाव पुढं जातं, नाही तर गाव दरिद्री होईल. तेव्हा खूप नाव आहेत ज्यांचा परिस्पर्श मला झालेला आहे. दशरथ पुजारी संगीतकार नांदेडला आले परवा. सह्याद्रीवर आनंदी विकास यांची मुलाखत झाली, आणि त्या मुलाखतीत त्यांनी माझ्या कवितेचा उल्लेख केला होता. लाचारांच्या रावळात केवढी आरास आहे, गाभाऱ्यात देवळाच्या पण ती उदास आहे. त्यांची मुलाखत घेतली, आणि मला एवढी भीती वाटत होती की एवढा मोठा संगीतकार, त्या काळातले संगीतकार ज्यांनी कलेचा धंदा केला नव्हता, पैसे नाही कमावले, साध्या घरात राहत होते, त्यांचं सगळं एकंदर काम म्हणजे गाभाऱ्यातील नंदादीपासारखं. जेव्हा त्यांनी आकाशवाणीवर मुलाखत घ्यायची मी घाबरलो होतो, तेव्हा दशरथ पुजारी म्हणाले, असं संगीत, असं टेन्शन नका घेऊ, संगीत तुम्हाला समजते. अहो म्हणले, तुमच्या हसण्यातला सूर किती चांगला आहे म्हणाले. आणि ही माणसं जी आपल्यावर प्रेम करून ज्यांचा परिस्पर्श झाला, मला खूप नाव आहेत. मनोहर सर आहेत, भगवान पाटील आहेत, सुधाकरराव आहेत. अशा माणसाच्या प्रवासात मी काही शिकत गेलो, आणि जे काही मिळालं ते तुमच्या समोर ठेवत आहे. माझा असा दावा नाही मी फार मोठा समीक्षक आहे म्हणून, मी कधी म्हणतही नाही मी समीक्षक आहे म्हणून. काही लोक म्हणतात हा तथाकथित समीक्षक वगैरे वगैरे. फार लहान माणसं आहोत आपण, फार लहान माणसं आहोत. मारुती चित्तमपल्लीचा नागरी सत्कार झाला. ते म्हणाले, देवीदास तुला वेळ असेल तर मला माजलगावपर्यंत चल, माझा तिथं नागरी सत्कार आहे. आणि त्याने मला जाताना प्रश्न विचारला, माहेर वाशिन हा शब्द कसा आलाय. मला काही सांगता येईना. ते म्हणाले, मारुती चित्तमपल्ली माणसात कमी राहिले पण श्वापदांमध्ये जास्त राहिले. ते म्हणाले, जेव्हा वाघीण काही पिलांना जन्म देते, त्यात काही नर असते, काही मादी असते, आणि त्यांना शिकार करण्यापर्यंत, ते मोठी होईपर्यंत ती आई त्या बछड्यांच्या सोबत राहते. ते आपल्या पायावर उभे राहून शिकार करू लागले की त्यांना सोडून देते. त्यांना सोडून दिल्यावर त्याची जी पिलं आहेत, नर आणि मादी, नर तिला कधीच भेटायला येत नाही, पण वर्षभरामध्ये कधीतरी ती मादी जी आहे ती आपल्या आईला भेटायला येते. म्हणून माहेरवाशी शब्द आलेला आहे. त्यांचं भाषण रडले अक्षरशः ते. त्याने एक विधान केलं होतं की जेव्हा पिंडाला कावळा शिवतो वगैरे वगैरे, जो माणूस
माणसामध्ये जास्त राहिलं आहे त्याचा विधानाचा पत्रकाराने एवढं भांडवल केलं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा अंधश्रद्धा करतो वगैरे वगैरे. कशाची श्रद्धा आणि कशाची अंधश्रद्धा? त्यांचे किस्से एक एक सांगण्यासारखे, आता वेळ नाही, पण फक्त एक गोष्टी सांगतो. त्यांनी सांगितलं मला की भूत असते म्हणाले. तर म्हणाले भूत असते, तर त्याने एक किस्सा सांगितला. जंगलामध्ये फिरत होतो म्हणाले रात्री, आणि जंगलात फिरता फिरता मला भान राहिलं नाही आणि रस्ता चुकला. मला समजे ना आता माझं रेस्ट हाऊस कुठं आहे, काही कळे ना मला. खूप घाबरलो म्हणाले. एक जण माणूस आला, एक 55 वर्ष वय होतं, आणि तो म्हणाला, साहेब काय रस्ता चुकला का तुमचा? तंबाखू चोळत चोळत आला. हो रस्ता चुकलाय, मी खूप घाबरलो. या म्हणाले तुम्हाला रस्ता दाखवतो. आणि ते चाकारी जी असते बैलगाडीचे, तो ते त्या चाकारीचा रस्ता दाखवला. ही चाकारी सोडू नका, तुम्हाला तुमचं रेस्ट हाऊस सापडेल. आणि मग त्या चाकारीहून मी चालताना मागे वळून बघितलं, असं मारुती चित्तमपल्ली म्हणाले. त्याचे आभार मानायसाठी मागे बघितलं, तो माणूसच नव्हता. आणि म्हणाले भूत सुद्धा चांगले असतात माणसापेक्षा. अशा माणसाने खूप मला मोठं केलंय. या सभागृहात बसलेला प्रत्येक व्यक्ती, सगळ्याच्या चेहऱ्याकडे पाहतोय मी फार मोठा नाही, पण माझ्यावर असलेल्या अत्यंतिक प्रेमापोटी आपण सगळेजण आलात. आणि माझ्या पाठीमागे हे जे मान्यवर बसले तेही माझ्यासाठी आलेले आहेत. तेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करतो, अभिवादन करतो. परत एकदा ललित कला प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांनाही अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एक बार सरांचं आधी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टोकाकडे आहोत. आता अध्यक्ष समारोप होईल. आमचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक इबिदार सर यांना विनंती आहे की आपण अध्यक्ष समारोप करा. सन्माननीय सत्कारमूर्ती, महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक देविदास फुलारी सरांच्या या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रतिभावान लेखक, कवी श्रीकांतजी देशमुख साहेब सरांनी जसं त्यांच्या भाषणाच्या शेवटी सांगितलं किंवा अल्पोपहाराची सोय केलेली आहे. पोटभर खाण्याएवढा अल्पोपहार या ठिकाणी ठेवलं आहे. परंतु माझं हॉटेल असल्यामुळे सर्वांना सांगितलं की माझं भाषण चालू झालं, संपल्याशिवाय चालू करू नका. आणि खरं म्हणजे फुलारी सर म्हणजे फार बोलताना म्हणाले की मी फार घाबरलो किंवा श्रीकांत देशमुख सरांसारखं व्यक्तिमत्व भाषणामध्ये काय बोलतील, दिगंबर कदम सर सारखे, म्हणजे देविदास फुलारी सरांसारखा माणूस जे बोलायला घाबरतो, एवढी सगळी मोठी माणसं बोलल्यानंतर माझ्यासारखा माणूस बोलायला उभं राहिल्यानंतर माझं काय होत असेल याची कल्पना तुम्हाला सर्वांना आलेलीच आहे. अध्यक्ष खरं म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमाला म्हणजे आपल्याला नुसतं आभार प्रदर्शन करायला जरी मिळालं तरी म्हणजे मोठं. त्या कार्यक्रमाचं मला अध्यक्षच केलं. आता मी परेशान झालो किंवा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्ष, खरं म्हणजे आयोजक मी राहावं, म्हणजे फुलं हार द्यावं, व्यवस्था नीट झाली की नाही बघावं, कोण कोण आलंय, कुठं कुठं बसलेत, बसायला जागा मिळाली की नाही, असं माझा मूळ स्वभाव असलेला मी माणूस. आणि अध्यक्ष होऊन बसल्यामुळं मला फारच संकोच वाटू लागलं. तुम्हाला जाणवलं असेल मध्ये मध्ये मी उठत होतो, अध्यक्ष खरं म्हणजे उठत नाही, पण ते काय मूळ स्वभाव असल्यामुळे माणूस ते करते तसं. तर असो की फुलारी सरांचा सन्मान आणि त्या सन्मानासाठी आपण इथं उपस्थित राहिला. होळीसारखा सण आणि त्या सणासुदीच्या दिवशीसुद्धा एवढी गर्दी आपण या ठिकाणी जमलेला आहात. आपल्या सर्वांचं मी ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून स्वागत तर करतोच, परंतु एक या निमित्तानं थोडंसं काही बोलावं म्हणून उभा आहे. तुम्हाला कल्पना नसेल की अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी जसं बोलायला लागलो तसं सगळ्यात मोठं धाडस आज काय झालं माहिती आहे का, की आयुष्यामध्ये पहिल्यांदाच माझा भागीदार असलेला माझा छोटा भाऊ गजानन मुदूर पाटील चक्क प्रास्ताविकच केला. आणि प्रास्ताविक असं केलं की पहिल्यांदा बोललंय असं कुणालाच वाटलं नसेल. आता तुम्हाला कळालं असेल की हे माणूस पहिल्यांदा बोललाय. तर कसं आहे, व्यवसायामध्ये सुरुवातीला कोणती डील म्हणतात ना त्याला, त्या डीलमध्ये प्रस्तावना मी करत असतो.
म्हणजे चांगली डील व्हावी, समोरच्या माणसावर प्रभाव पडावा आपलं, असं सुरुवात मी करतो. आणि अध्यक्षीय समारोप म्हणजे फायनल ते करतात, किती रुपयापर्यंत घ्यायचं, किती रुपयाला सोडायचं हे ते करतात. पण आज काय झालं की प्रस्तावना त्यांनी करून दिली आणि अध्यक्षीय समारोप पण म्हणजे दमदार व्हावा म्हणून हे सगळं बाकीचं पेरायला लागलेलो. श्रीकांत देशमुख सरांबद्दल बोलायचं झालं तर खरं म्हणजे लोक शेतामध्ये घर बांधतात, श्रीकांत देशमुख सर घरामध्येच शेत केले. आपण कधी गेला असाल त्यांच्याकडे तर जाणवल तुम्हाला की म्हणजे नुसतंच कवी मनाचा माणूस नाही, शेतीनिष्ठ माणूस नाही, तर तो जगतो. म्हणजे आपल्याला फार्म हाऊस बांधलं, हौसानं माणूस बांधते, एकदा जाते, पुन्हा त्या फार्म हाऊसवर जायची वेळही मिळत नाही, परंतु हाऊसमध्येच फार्म करणारा माणूस म्हणजे श्रीकांत देशमुख. खरं म्हणजे नांदेड जिल्ह्याचं ते वैभव आहे. ही सगळीच मोठी माणसं वैभवशाली आहे, जशी समोर आहेत असे अनेक मित्र. आता नागनाथ पाटील तर माझे मित्रच आहे, म्हणजे मी साहित्यिक जरी नसलो तरी साहित्यिकांचा मित्र असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी मलाही साहित्यिक म्हणतात सर, आणि मलाही गंमत वाटते की बाबा आपण काय साहित्यिक असाल असं वाटते. पण बरं आहे, मलाही वाटतं किंवा सगळ्यामध्ये राहिल्यानं आपल्याला लोक हे एक उपाधी लावतात, म्हणजे एक दोन व्यवसाय केलो तर नांदेड जिल्ह्यात सगळे उद्योजक म्हणतात, तसं साहित्यिक पण म्हणतात. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकांत देशमुख सरांची म्हणजे एक वाचक म्हणून साहित्यिकाकडून खरं म्हणजे आमच्या अपेक्षा आहे. सरांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, म्हणजे तो पक्षी जसा म्हणतो पावसाळ्यामध्ये की पेरते व्हा पेरते व्हा, तसं तुम्ही सर्वजण आता लिहिते व्हा म्हणा आमच्यासारख्यानं म्हणण्याची, आणि तुम्ही आता लिहिते होण्याची वेळ आहे. खरं म्हणजे समाजाचा आरसा तुम्ही आहात. भेदाभेदामंगळ असं सांगितल्यासारखं की साहित्यामध्ये साहित्यिकामध्ये जो भेद आहे, खरं म्हणजे तुम्ही भेद दाखवणारी माणसं आहात, आणि भेद निर्माण करणारं जर साहित्य निर्माण होत असेल तर समाजावर कसं संस्कार होतील, हा एक माझ्यासारखा एक वाचक म्हणून माझ्यासमोर पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून काय झालं की मी आणि मुदो साहेब बसलो होतो आणि असं एक विचार केला की बाबा साहित्य क्षेत्रात काम करणारी आपल्या नांदेड जिल्ह्यातली जी व्यक्तिमत्व आहेत, अनेक साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत, त्यांना कुठेतरी आहे मराठवाडा साहित्य परिषदेसारखं, अखिल भारतीय साहित्य संमेलनासारखं अनेक मोठे मोठे आता करकाळ्याचं संवाद साहित्य संमेलन अशी साहित्य संमेलनं होतात, व्यासपीठ आहेत, परंतु तुमचा सगळ्यांचा कुठंतरी गौरव झाला पाहिजे. जसं श्रीकांत देशमुख सरांनी म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुमचा गौरव सन्मान जरी असला, परंतु आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. तसं तुम्हाला सारखं तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी म्हणून ललित कला प्रतिष्ठान नावाचं हे आम्ही प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे की दरवर्षी एखादा चांगला कार्यक्रम संगीत क्षेत्रातला, साहित्यिक क्षेत्रातला आपल्या सर्वांच्या नांदेड जिल्ह्याच्या साहित्यिकांच्या, वाचकांच्या वतीने करण्यात यावा म्हणून एक ललित कला प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केलेली आहे. शिवाय आमचा एक संकल्प आहे, सरांनाही बोललो, आपल्या सर्वांना मुद्दा म्हणजे साहित्यिक सगळे इथं आहेत म्हणून तुम्हाला सांगू लागलो की आमचा एक संकल्प आहे की एखादं पुस्तक घ्यायचं, म्हणजे कादंबरी असेल, कविता संग्रह असेल, त्या पुस्तकावर महिन्यातून एकदा आपण चर्चा ठेवावी. एक साहित्यिकामधून एखादा साहित्यिक त्या पुस्तकावर बोलावं आणि वाचकामधून एखादा वाचक त्याच्यावर बोलावं, असा एक संकल्प आहे की दर महिन्यातून एखादा कार्यक्रम कुठला तर रविवार वगैरे आपण सगळेजण त्या संबंधाने एक मीटिंग मी बोलवणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये आपण एक रूपरेषा ठरवून कार्यक्रम करणार आहोत. असो, बोलायचं खूप आहे, वेळेचं भान ठेवतो, अध्यक्ष मीच असल्यामुळे आपल्या सर्वांना होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आज जी आपली रंगांची उधळण झालेली आहे साहित्य क्षेत्रातली, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. नावाचा उल्लेख करण्याचा म्हणजे खरं म्हणजे मुद्दाम टाळलो मी, परंतु मारुतराव कंठेवारसारखे एक उद्योजक या कार्यक्रमाला मुद्दाम रविवारचा वेळ देऊन माननीय बालासाहेबजी माधसवाड साहेब, भोपी साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी समोर बसलेले, नरशिवून मुद्दाम भिलवंडे साहेब, प्रकाशदादा या ठिकाणी आलेले आहेत.